देवानामिदमामनन्ति मुनयः कान्तं क्रतुं चाक्षुषम् रुद्रेणेन उमाकृतव्यतिकरे स्वांगे विभक्तं द्विधा त्रैगुण्योद्भवमत्र लोकचरितं नानारसं दृश्यते नाट्यं भिन्नरुचेर्जनस्य बहुधाप्येकं समाराधनम्. नाट्यशास्त्रामध्ये नाटकांचे 10 प्रकार सांगितले. त्याला दशरूपक असं म्हणतात. नाटकम प्रकरणम भाण प्रहसन डिम व्यायोग समोवकार विथी अंक इहामृग. अनलेस देर इज अ वुमन इन अ प्ले देर इज नो एलिगन्स इन द प्ले. हे नाट्यशास्त्र सांगते की ही नागपुडी कशी हलवावी, हनुवटी कशी हलवावी, याचा सुद्धा शास्त्रशुद्ध विचार नाट्यशास्त्रात केला. संपूर्ण जगाला असलेलं जे योगदान आहे त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे नाट्यशास्त्रामध्ये बीजरूपाने असलेला रससिद्धांत. पण नाट्यशास्त्र सुद्धा कालानुरूप कसं पुढे नेता येईल याचा विचार आज आपण करण्याची गरज आहे. तर आपण आपल्या परंपरेचं जतन करतोय असं आपण म्हणू शकतो. नमस्कार मंडळी. जाई काजळ निर्मित आणि स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसंचं हे दुसरं पर्व अर्थात ज्योतीने तेजाची आरती या आपल्या मुलाखत मालिकेच्या आजच्या विशेष भागात मी कौस्तुभ दिवाण पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो. मित्रहो, आत्तापर्यंत आपण जेवढ्या स्टॉलवर्ट लोकांच्या मुलाखती ऐकल्या त्याच्यामधून एक गोष्ट तर आपल्याला कळलेली आहेच की आपल्या भारतामध्ये प्रत्येक कलेचं सुद्धा एक निश्चित असं शास्त्र असतं. आणि जी आपल्या महाराष्ट्राची अत्यंत आवडती कला ती म्हणजे नाट्यकला, त्या नाट्याचं सुद्धा शास्त्र आहे ज्याला अर्थात नाट्यशास्त्र असं म्हटलं जातं. तर हे नाट्यशास्त्र आपल्याला समजावून सांगण्यासाठी आज जी व्यक्ती आपल्यासोबत आलेली आहे तो स्वतः संस्कृत भाषेचा, भाषाशास्त्राचा आणि नाट्यशास्त्राचा अत्यंत गाढा अभ्यासक आहे, स्वतः प्राध्यापकसुद्धा आहे, उत्तम लेखक दिग्दर्शकसुद्धा आहे, माझा रंगमंचावरचा गुरु आहे आणि शिवाय माझा खूप जवळचा मित्रही आहे. सगळ्यांनी आपण त्याचं स्वागत करूया. प्राध्यापक प्रसाद भिडे. नमस्कार प्रसाद, खूप खूप मनापासून स्वागत. तू तर खास भोपाळहून या कार्यक्रमासाठी इथे आला आहेस, त्यामुळे तुझं स्वागत तर अगदी काय म्हणतात धामधूमसेच व्हायला पाहिजे. थँक्यू. पण पुन्हा एकदा मला ही खात्री होती की विषय असा आहे की त्याच्यासाठी भोपाळ काय, तू जगाच्या पाठीवर कुठेही असतास तरी इथे नक्की आला असतास. क्या बात आहे. तर प्रसाद, आपण कॉलेजमध्ये असताना म्हणजे तुझ्याच हाताखाली मी नाटकाची सुरुवात केली संस्कृत एकांकिकांपासून. तर आजच्या भागाची सुरुवात करताना सुद्धा आपण आपल्या नांदीनं करूया का? अरे मजा येईल, जुने दिवस आठवतील परत एकदा. मित्र, तुम्ही हा श्लोक अनेक वेळा ऐकलाही असेल, अनेक नाट्यगृहांमध्ये हा श्लोक लिहिलेला किंवा कोरलेलाही पाहिलेला असेल. त्याचा अर्थ समजून घेण्याच्या आधी एकदा आपण तो श्लोक ऐकूया. देवानामिदमामनन्ति मुनयः कान्तं क्रतुं चाक्षुषम् रुद्रेणेन उमाकृतव्यतिकरे स्वांगे विभक्तं द्विधा त्रैगुण्योद्भवमत्र लोकचरितं नानारसं दृश्यते नाट्यं भिन्नरुचेर्जनस्य बहुधाप्येकं समाराधनम्. वा 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 वा, क्या बात आहे. आता या श्लोकाचा अर्थ आम्हाला समजावून सांग. बर, तर महाकवी कालिदास हे नाव आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल. त्या कालिदासाचं शाकुंतल हे नाटक तर सुप्रसिद्ध आहे, पण त्या कालिदासाने आणखी एक नाटक लिहिलंय मालविका अग्निमित्र अशा नावाचं. आणि त्याची जी नायिका आहे मालविका ती नृत्यांगना आहे. अच्छा. त्या मालविका अग्निमित्राच्या पहिल्या अंकात हा श्लोक आहे. बर. आणि श्लोक असा आहे मंडळी की त्या श्लोकातून नाट्यशास्त्र काय आहे आणि भारतीयांची नाटकाकडे बघण्याची दृष्टी काय हे आपल्याला कळेल. कालिदास असं म्हणतो की देवानामिदमामनन्ति मुनयः कांतं क्रतुं चाक्षुषम्. नाटक हा एक क्रतू आहे. क्रतू म्हणजे यज्ञ. तो यज्ञ अशासाठी आहे कारण नाटक करणे ही सुद्धा एक साधना असते. बरं, साधारण जो यज्ञ केला जातो तो समिधा अर्पण करून हातांनी केला जातो, पण हा यज्ञ जो आहे तो चाक्षुष क्रतू आहे, म्हणजे तो डोळ्यांनी करायचा यज्ञ आहे. म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल मीडिया असं आपण ज्याला आज म्हणतो त्याच्यातले डोळे म्हणजे व्हिज्युअल मीडिया
याचा संदर्भ इथे आहे की नाटक हा चाक्षुषक ऋतू आहे. बरं, हा यज्ञ कोण करताय? देवानामिदम आमनंती मुनयः, मुनी हा यज्ञ करतायत. कोण मुनी? तर भरत मुनी, ज्यांनी नाट्यशास्त्र लिहिलं ते भरत मुनी आणि त्यांचे 100 पुत्र यांनी सर्वात पहिल्यांदा नाटकाचा प्रयोग केला असं नाट्यशास्त्रातच म्हटले. बरं, ते मुनी हा करत असलेला यज्ञ, आणि हा यज्ञ जो आहे तो कांत असा यज्ञ. अन्यथा जो यज्ञ केला जातो त्याच्यातून अग्नीच्या ज्या ज्वाळा येतात त्याच्यामुळे डोळे चुरचुरतात, पण हा जो यज्ञ आहे हा डोळ्यांना सुखावणारा यज्ञ आहे, म्हणजे कांत असा यज्ञ. म्हणजे बघ कौस्तुभ, एका ओळीत नाटकाची व्याख्या केली आहे की नाही. हो, डोळ्यांना सुखावणारा चाक्षुष कांत असा क्रतू. रुद्रेणेदम उमाकृत व्यतिकरे स्वांगे विभक्तम द्विधा. अर्धनारी नटेश्वर हे रूप आपल्याला ठाऊक आहे. हो, तर कालिदास असं म्हणतो की रुद्राला म्हणजे महेशाला उमेपासून विरह मुळी सहन झाला नसता. म्हणजे शंकराला पार्वतीपासून वेगळं व्हायचं, दूर व्हायचं नव्हतं. दूर व्हायचं नव्हतं आणि तो विरह होऊ नये म्हणून शंकराने काय केलं तर स्वतःच्या अर्ध्या शरीराचं रूपांतरच पार्वतीत केलं. म्हणजे एका अर्थाने हे विश्वातलं झालेलं पहिलं वेषांतर होतं. वा, बरोबर आहे. शंकराने जणू काही पार्वतीचा अभिनय केलेला होता, स्वतःच्या देहाचं अर्धनारी नटेश्वर असं रूप घेऊन. हा नाटकाचा संदर्भ त्या श्लोकात आहे. आणि त्रैगुण्योद्भव मात्र लोकचरितम नाना रसम दृश्यते. हे नाटक नेमकं असतं काय तर त्रिगुणात्मक अशी ही जी प्रकृती आहे, सत्व रज तम या 3 गुणांपासून हे विश्व निर्माण झालंय असं भारतीय तत्वज्ञान सांगतं. तर ह्या विश्वामध्ये जे जे काही आहे त्रिगुणात्मक ते सगळं इथे दिसतं. लोकचरित म्हणजे जगात घडणारं, आणि नाना रस प्रत्यक्ष व्यवहारापेक्षा, प्रत्यक्ष जगापेक्षा ह्याच्यातलं वेगळे पण काय तर हे सरस आहे. आणि ह्याच्यात अनेक रस म्हणजे नाना रस म्हणजे नवरस आहेत. आणि असं सगळं असल्यामुळे भिन्न रुचे हे जनस्य बहुधापी नाट्यम एकम समाराधनम. म्हणजे जगामध्ये लोकांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. कोणाला चित्रकला आवडते, कोणाला शिल्पकला आवडते, कोणी एखादा अगदीच कशातच रस नसलेला असतो. पण असा माणूस सापडणं विरळ, दुर्मिळ की ज्याला नाटक आवडत नाही. त्यामुळे भिन्न रुचे हे जनस्य एकम समाराधनम. वेगवेगळ्या आवडीनिवडी असणाऱ्या लोकांचं कॉमन मनोरंजनाचं साधन काय असेल तर ते म्हणजे नाटक. आणि आपण म्हणतोच की मराठी माणूस तर नाटक वेडा आहे. नाटक आपल्या अक्षरशः श्वासात, रक्तात, आपल्या अणुरेणूंमध्ये भिनलेलं असतं. तर असंच हे नाटक कॉलेजच्या निमित्तानं आपल्या आयुष्यात आलं, किंवा आपण नाटकात आलो असं म्हणायला हवं खरं तर. बरोबर, आपण नाटकाच्या दिशेनं आलो. पण साधारण कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन नंतर प्रत्येकजण चरितार्थासाठी उत्पन्नाचा स्रोत म्हणून काहीतरी एक करिअर निवडतो. बरोबर. जसं मी अभिनय, लिखाण हे एक टेलिव्हिजन माध्यमाचं एक करिअर निवडलं, तसं तू नाट्यशास्त्र हे करिअर निवडलंस. म्हणजे त्याच्यात तू अभ्यास केलास आणि त्याच्यातच तू पुढे प्राध्यापक होऊन संस्कृत भाषाशास्त्र, संस्कृत साहित्य आणि नाट्यशास्त्र ह्याच्यात पुढे तू कार्यरत झालास. तर हे कसं काय घडलं? बरं, बघ, उपजीविका म्हणून मी प्राध्यापकी केली आणि संस्कृत भाषेचा प्राध्यापक झालो. पण संस्कृत भाषेकडे जो मी वळलो ना तो खरं तर नाटकामुळे वळलो. बरं. म्हणजे आधी नाटक केलं. शाकुंतल हे संस्कृत नाटक 11वीत असताना रुईया कॉलेजमध्ये करायची संधी मिळाली आणि ते नाटक केल्यामुळे संस्कृत भाषेकडे वळलो. आता नाट्यशास्त्राकडे कसं वळलो किंवा नाटक करत असताना संस्कृत नाटक कसं केलं. शाळेत असल्यापासून मी नाटक करत होतो. माझे वडील नाट्यसंपदा या संस्थेत 40 वर्षांहून अधिक काळ कार्यरत होते. तो मी नव्हेच, अश्रूंची झाली फुले यासारख्या गाजलेल्या नाटकात त्यांनी कामं केलेली आहेत. त्यामुळे नाटक मी करत होतो. पण मराठी नाटकाकडून संस्कृत नाटकाकडे कसं वळलो याचं उत्तर मी खरं तर तुला एक प्रश्न विचारून देईन. बरं. कारण कदाचित मला असं वाटतंय की ह्याने दिलेल्या उत्तरात माझं उत्तर सुद्धा दडलेलं असेल. मला सांग, तू जो रुईयासारख्या कॉलेजला, मला वाटतं तू पनवेलला राहत होतास. हो, त्यावेळी पनवेलला राहायचो. चल आपण ह्या पॉडकास्टची सुरुवात जरा एक्सपेरिमेंटल म्हणजे अशी प्रायोगिक करूया. चालेल, हरकत की नाही. दरवेळी तू प्रश्न विचारणारा असतोस आणि समोरचा उत्तर देतोस. आज सुरुवात करत असताना मी ह्याला प्रश्न विचारतो. आणि अर्थात तू तर माझा गुरु आहेस, शिवाय प्राध्यापक आहेस, त्यामुळे तू प्रश्न विचारून मी उत्तर द्यावंच लागणार आहे. त्यामुळे काही म्हणजे मोठा काही एक ब्रेक झाला किंवा असं काही परंपरा मोडली असं काहीच भाग नाही. बरोबर. मला वाटतं तू पनवेलला राहत होतास. बरोबर आहे. तो पनवेलहून एवढ्या लांबून रुईया कॉलेजला जो तू आलास तो नाटक करण्यासाठी आलास आणि ऑब्व्हियसली रुईया वॉज नोन फॉर मराठी थिएटर, मराठी नाटकांसाठी होत. तू संस्कृत नाटक कसं रे करायला लागलास आणि त्या संस्कृत नाटकातून तुला काय मिळालं हे सांग. कदाचित आपली उत्तरं मिळती जुळती असते. वा वा वा. मला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तर निश्चित द्यायला आवडेल. पण तू म्हणाला तसं मी फक्त नाटक करण्यासाठीच पनवेलवरून दादरला अपडाऊन करायचो
आणि ज्या वेळेला 11वीत मराठी एकांकिका केली आणि 12वीत गेल्यानंतर आजूबाजूला जेव्हा बघितलं त्यावेळेला मराठी म्हणजे रुईयाचं नाट्यवलय ही तर अत्यंत गाजलेली आणि नावाजलेली संस्था. बरोबर. आपल्याकडची नाटकं म्हणजे स्टेजवरती कलाकार काढून तर तेच रुईयाचे 40 हे ठरलेलं असायचंच. त्या 40 जणांमध्ये सुद्धा जे लीड रोल मिळवणारे 10-12 जण होते ते ठरलेले होते. ठरलेले म्हणजे काय, ते आधीपासून नाटक करत आलेले होते, लहानपणापासून नाटक करत होते, काही काही जणांनी टेलिव्हिजनवरती काम केलेलं होतं, त्यामुळे त्यांचा अनुभवही चांगला होता आणि त्याच्यात मी नवोदित होतो. त्या 10 जणांमध्ये घुसून मला एक सर्टिफिकेटचा रोल कधी मिळेल याची 3-4 वर्ष वाट बघण्यापेक्षा संस्कृतमध्ये स्कोप आहे, एक ओपन ऑपॉर्च्युनिटी आहे, इथे येऊन मला डायरेक्ट लीड रोल मिळू शकतो, या स्वार्थापायी मी संस्कृत थिएटरकडे वळलो होतो. कारण पुढे नाटक का केलं? संस्कृत नाटकं तू एक नाटक करून थांबला नाहीस, अनेक केलीस, आणि त्याच्यातून तुला नक्की मिळालं काय? सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझी विचार आणि वाचा या दोन्ही गोष्टी अत्यंत शुद्ध झाल्या. शुद्ध म्हणजे फिल्टरेशन झालं त्याचं. असं नाही म्हणणार की चांगलं वाईट किंवा शुद्ध अशुद्ध अशा अर्थानं नाही म्हणते, पण एक प्रमाण आलं त्याला. म्हणजे आधी जो बोलण्यामध्ये हेल होता तो हेल गेला, प्रमाण भाषा आली. आता प्रमाण भाषेत बोलत असल्यामुळे बोलीभाषेत बोलणं सोपं व्हायला लागलं. बरोबर. आणि ह्या सगळ्या दुसरं गोष्टी झाल्या. आणि तर त्याच्यात पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं मी जर मराठी नाटक करत राहिलो असतो तर छोटे छोटे रोल करत राहिलो असतो. संस्कृत नाटकामुळे मला लीड रोल करता आला, पूर्ण वेळ स्टेजवरती राहता आलं. त्या पूर्ण वेळ स्टेजवरती राहण्यानं जो मला अभिनयाचा कॉन्फिडन्स दिला त्याच्यातूनच मी आज थोडं बहुत जे काही अभिनय करू शकतो ते फक्त त्याच्यातूनच आहे. बरं, लिखाणसुद्धा मी संस्कृत एकांकिकापासूनच सुरुवात केली. एक एकांकिका मराठीत लिहिली, त्याचं संस्कृतात रूपांतर करून ती सादर केली. दिग्दर्शनाचा पहिला प्रयत्न तिकडे झाला. तर हा आत्मविश्वास मला दुसरीकडे मिळण्यासाठी बाकी ठिकाणी स्कोप कमी होता, कारण तिकडे गर्दी जास्त होती आणि ती योग्यही होती. इथे गर्दी कमी होती त्यामुळे मला स्कोप मिळाला आणि आज मी जो कोणी आहे त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान माझ्या संस्कृत नाटकातल्या सहभागाचं आहे. मी संस्कृत नाटक का केलं आणि नाट्यशास्त्र या विषयाचा अधिक सखोल जाऊन अभ्यास का केला, याचं उत्तर खरं तर तुझ्या उत्तराला जोडून पुढचा भाग आहे की रुईयासारख्या कॉलेजमध्ये आपण सगळेजण जे गेलो ते काहीतरी एक वेगळा प्रयोग करता आला पाहिजे ह्यासाठी म्हणून गेलो. तर तिथे रुईयामध्ये असताना यूथ फेस्टिवलमध्ये आम्ही एक संस्कृत नाटक प्रस्तुत केलं होतं, भगवद अज्जुकीयम अशा नावाचं. कारण यूथ फेस्टिवलमध्ये असे 2 गट असतात, एक गट मराठी नाटकांचा असतो आणि दुसरा गट जो असतो तो मराठी सोडून इतर भाषेतल्या नाटकांचा, सी ग्रुप. मराठीचा ए ग्रुप आणि आपला सी ग्रुप. तर त्यात मी मी फर्स्ट इयरला असताना भगवद अज्जुकीयम असं फार काही हजार वर्षांपूर्वी लिहिलेलं एक प्रहसन सादर केलं आणि त्याला परीक्षक चेतन दातार होता. वा. आता चेतन दातार ये नाम ही काफी है. अर्थात चेतनबद्दल आपल्या मुलाखत मालिकेमध्ये आपली चेतनचं व्यक्तिमत्व आणि त्याचं कार्य याच्याबद्दल आधी ओळख झालेलीच आहे. तर त्या नाटकाला त्या स्पर्धेमध्ये यूथ फेस्टिवलमध्ये 2रं पारितोषिक मिळालं. वा. आमच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता की आम्हाला वाटलेलं संस्कृत नाटक लोकांनी स्वीकारलं तरी पुरे. तर अरे स्वीकारणं काय, म्हणजे एखाद्या मराठी कॉमेडी नाटकाला जसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो तसा त्या नाटकाला प्रतिसाद मिळाला, विच वॉज अ शॉक फॉर मी टू. म्हणजे माझ्यासाठी तो धक्का होता की अरे लोकांना संस्कृत कळत नसताना सुद्धा लोक नाटक इतकं एन्जॉय करतायत. तर हा पहिला भाग संस्कृत रंगभूमीकडे आकर्षित होण्याचा. आणि दुसरं, त्या स्पर्धेचा निकाल लागला तेव्हा चेतन दातार असं म्हणाला की ह्या सगळ्या मुलांनी संस्कृत भाषेत आजच्या काळात एक नाटक सादर केलं, हा खूप मोठा प्रयोग होता. मी जे म्हटलं ना, काहीतरी वेगळे प्रयोग करण्यासाठी म्हणून आपण या एकांकिका स्पर्धांमध्ये वगैरे भाग घ्यायचो. त्या क्षणी मला हे क्लिक झालं की अरे संस्कृत नाटक आजच्या काळात करणे हा खरोखरच एक प्रयोग आहे. कारण समोर बसलेल्या प्रेक्षकांना भाषा कळत नसते आणि त्यामुळे अभिनेत्याच्या हातात, दिग्दर्शकाच्या हातात एकमेव माध्यम असतं ते म्हणजे रंगभाषा. नाट्यशास्त्रामध्ये याचं खूप अतिशय सखोल असं विवेचन आहे, आपण बोलू त्याविषयी. नक्की. तर ह्या रंगभाषेचा केवळ प्रयोग करून आपण लोकांपर्यंत आशय पोहोचवू शकतोय का, हा एक विचार मनात ठेवून मी संस्कृत नाटक करायला सुरुवात केली. आणि संस्कृत नाटक करत असताना मग असं लक्षात आलं की अरे ही आपली संस्कृत रंगभूमी केवढी समृद्ध आहे. त्या काळात संस्कृत नाटकांमध्ये सुद्धा असे काही प्रयोग झालेत की ज्याच्यामुळे आज आपण अचंबित होतो. मग ही संस्कृत रंगभूमी ज्याच्यावर आधारित आहे असं भारताचं नाट्यशास्त्र आहे तरी काय,
हे आपण मुळातून वाचायला हवं असं मनात कुठेतरी वाटत होतं. आणि ते 1857च्या उठावाचं तात्कालिक कारण असतं ना, तसं मुळात हे वाचत असताना तात्कालिक कारण ठरलं ते माझ्या मुलीचं भरतनाट्यमचा क्लास. ओहो. भरतनाट्यमचा तिचा वर्ग चालू होत असताना तुला ठाऊक आहे की कथक, भरतनाट्यम या सगळ्या शास्त्रीय नृत्य प्रकारांमध्ये अगदी सुरुवातीला काही हस्तमुद्रा शिकवल्या जातात. पताक, त्रिपताक, कर्तरीमुख वगैरे वगैरे. तर तिचा क्लास सुरू होता आणि मी एकदा असा सहज लवकर गेलो म्हणून उभा होतो आणि आतमध्ये काय सुरू आहे त्याच्याकडे माझं लक्ष होतं. तर तिचे जे शिकवणारे जे गुरुजी होते भरतनाट्यमचे, त्यांनी त्या सगळ्या लहान लहान मुलांना ते प्रश्न विचारत होते. प्रश्न असा विचारत होते की ही मुद्रा जी तुम्हाला आत्ता शिकवली आहे त्याचा उपयोग तुम्ही कसा कराल. तर मला खूप उत्सुकता होती की ही काय माझी मुलगी काय सांगते ते ऐकायला. तर तिला ती जी काय हस्तमुद्रा शिकवली होती तर ती म्हणाली की फुलं वेचण्यासाठी मी हात असा करेन. कौस्तुभ, त्या क्षणी माझ्या लक्षात आलं की अरे नाट्यशास्त्रामध्ये या हस्तमुद्रा सुरुवातीला दिल्यात. त्यांना तिथे हस्त असं म्हटलं जातं फक्त. पण त्या हस्तमुद्रांचा इतक्या सूचक पद्धतीने कम्युनिकेशनसाठी उपयोग होऊ शकतो, मेसेज कन्वे करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. आणि ते कम्युनिकेशन हे फक्त फॉर्मल नाही आहे, ते एस्थेटिक आहे, म्हणजे तो कलात्मक संवाद आहे. त्या क्षणी माझ्या डोक्यात हा विचार आला की आपण मुळापासून हे अख्खं नाट्यशास्त्र अभ्यासायला हवं. कारण काय ताकद आहे रे या थिअरीची. आणि म्हणून मी नाट्यशास्त्राकडे वळलो. वा. मग आता तू नाट्यशास्त्राबद्दल म्हणजे नाट्यशास्त्र म्हणजे काय वगैरे या सगळ्या विषयाकडे जायच्या आधी एक प्रश्न मला तुला विचारायचा आहे की आपल्याकडे नाटकाचा पहिला प्रयोग कधी झाला असावा याचाही काही उल्लेख पुराणात आहेत असं मी तुझ्याकडून ऐकून असतो. तर काय म्हणजे आपल्या सृष्टीमध्येच नाटकाचा पहिला प्रयोग कधी झाला. बरोबर. नाट्यशास्त्रातच पहिल्या अध्यायातच मुळी विश्वातलं पहिलं नाटक कधी झालं याची एक गमतीशीर गोष्ट, नाट्यशास्त्राची निर्मिती कशी झाली हे सांगताना आली. मी अगदी थोडक्यात सांगतो ती गोष्ट. त्या गोष्टीचा जो गर्भितार्थ आहे त्याची आपण चर्चा जास्त करू. तर एकदा काय झालं म्हणे की एक युग संपून दुसरं युग सुरू झालं होतं आणि लोक वैतागले होते सगळे दैनंदिन त्यांच्या सगळ्या जाचाना. साहजिक आहे ना, हे युग म्हणजे तरी काय की काळ बदलतो, त्या काळाच्या बदलाबरोबर आपण जर झटकन अडॅप्ट करू शकलो नाही स्वतःला तर जे होतो तो सगळा त्रागा जो आपण आत्ताही अनुभवत असतो AI च्या काळात. तर असे सगळे वैतागलेले लोक इंद्राकडे गेले, कारण इंद्र देवांचा राजा म्हणजे माणसांचा पण राजा तो झाला. आणि त्याला म्हणाले की आता आम्हाला बाबा काहीतरी द्या. काय द्या तर म्हणे क्रीडनीयक द्या, म्हणजे खेळणं द्या. क्रीडनीयकम इच्छामो दृश्यम श्रव्यम च यद भवेत. आम्हाला एक असं खेळणं हवंय जे दृक आणि श्राव्य, दृश्य आणि श्रव्य असं दोन्ही स्वरूपाचं असेल, ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपाचं असेल. तर इंद्र गेला ब्रह्मदेवाकडे आणि ब्रह्मदेवाला त्याने ही डिमांड सांगितली. तेव्हा ब्रह्मदेवाने नाट्यवेद निर्माण केला. बरं. म्हणजे गोष्ट असं सांगते की चारही वेदांचं ध्यान केलं त्याने आणि ऋग्वेदातून पाठ्य घेतलं. जग्राह पाठ्यम ऋग्वेदात, सामभ्यो गीतमेवच, सामवेदातून संगीत घेतलं. यजुर्वेदात अभिनयान रसान अथर्वणादपि, यजुर्वेदातून अभिनय घेतला आणि अथर्ववेदातून रस घेतला. आणि ही अशी 4 एलिमेंट्स घेऊन, म्हणजे ही 4 तत्व घेऊन त्याने एक नवीन 5वा वेद निर्माण केला, तो म्हणजे नाट्यवेद. म्हणूनच त्याला पंचमवेद म्हणतात. एक्झॅक्टली. आणि हा नाट्यवेद त्याने देवांच्या हातात सोपवला आणि म्हणाला आता याचा प्रयोग करा. देव म्हणाले छे आम्हाला जमायचं नाही, कारण ते म्हणाले ह्या वेदाचा प्रत्यक्ष प्रयोग करण्यासाठी आम्ही शारीरिक दृष्ट्याही सक्षम नाही आणि मानसिक दृष्ट्याही सक्षम नाही. बरं. खूप महत्वाचं आहे की म्हणजे नाटक करणे किंवा कुठलीही कला ही जी प्रक्रिया आहे ती फक्त शारीर पातळीवरची म्हणजे वरवर दिसणारी प्रक्रिया नाहीये. त्याच्यामध्ये तुमची सायकोलॉजिकल इन्व्हॉल्वमेंट असते आणि तुम्ही सायकोलॉजिकली केपेबल असणं गरजेचं असतं त्या कलेचं वहन करण्यासाठी. तर देव म्हणाले हे काय आम्हाला जमणार नाही. तेव्हा मग भरत मुनींना बोलावलं गेलं आणि भरत मुनींना तो नाट्यवेद सोपवला गेला आणि त्याला सप्लिमेंट जोडतो ना आपण परीक्षेत मुख्य पेपरला, तशा 2 सप्लिमेंट जोडल्या ब्रह्मदेवाने. 2 नाट्यकथानकं रचून दिली. बरं. अमृत मंथन म्हणजे त्या अमृत मंथनाच्या कथेवरती आधारित आणि त्रिपुरदाह म्हणजे त्रिपुरासुराचा जो वध झाला ती गोष्ट. असं डिम आणि समवकार अशी ते 2 नाटकांचे प्रकार आहेत. नाट्यशास्त्रामध्ये नाटकांचे 10 प्रकार सांगितले, त्याला दशरूपक असं म्हणतात. त्यातले डिम आणि समवकार हे 2 प्रकार आहेत. आज आपण ज्याला नाटक असं म्हणतो ना कौस्तुभ, तो खरं तर नाटकाची ती जी संज्ञा आहे
तो खरं तर नाटकाचा एक प्रकार आहे. बरं, म्हणजे जे असंख्य पूर्णतः- प्रकारांपैकी एक प्रकार. बरोबर, जे पौराणिक कथेवर आधारित असतं ते नाटक. पण आज आपण ज्याला रिअलिस्टिक नाटक असं म्हणतो, म्हणजे पूर्णतः कविकल्पित आणि काहीतरी वास्तवाशी मेळ साधणारं असं एखादी जी प्रस्तुती रंगमंचावर होते त्याला नाट्यशास्त्र प्रकरण असं म्हणतं. बरं. नाटकम प्रकरणम भाण प्रहसन डिम व्यायोग समोवकार विथी अंक इहामृग एवढे प्रकार आहेत. असे नाटकाचे 10 प्रकार मुख्य, याशिवाय 18 उपप्रकार, त्यांना बापरे. उपरूपक असं म्हणतात. आणि हे जे सगळे प्रकार आहेत ना ते आज सुद्धा आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी रूपात दिसतात. म्हणजे एकपात्री नाटक हे दशरूपकांपैकी एक आहे. तर असो, तर अशी 2 नाटकं ब्रह्मदेवाने लिहून दिली आणि मग भरत मुनींनी 100 पुत्रांसह त्याचा प्रयोग केला. बरं. त्याच्यासाठी दिवस निवडला गेला. त्याची एक ग्रँड रिहर्सल आधी झाली सगळ्या देवांच्या समोर. ती रिहर्सल झाल्यानंतर सजेशन्स आली की अरे ह्यात ना स्त्रिया नाही आहेत, स्त्रिया असल्या पाहिजे त्याच्यात. मग त्यासाठी म्हणून अप्सरांची निर्मिती केली गेली. अच्छा, अशी सगळी गोष्ट आहे बरं का ती. अप्सरांची निर्मिती केली गेली आणि अप्सरांच्या निर्मितीमुळे काय आलं तर कैशिकी नावाची वृत्ती आली नाटकात. तत्पूर्वी नव्हती ग्रँड रिहर्सल पर्यंत. कैशिकी वृत्ती म्हणजे काय आजच्या परिभाषेत सांगायचं झालं तर एलिगन्स. सो अनलेस देर इज अ वुमन इन अ प्ले देर इज नो एलिगन्स इन द प्ले, हे नाट्यशास्त्र सांगतंय. म्हणजे पुरातन काळापासून स्त्रियांचा नाटकामध्ये सहभाग हा इक्वल प्रमाणात होता, समप्रमाणात होता. हे बघ, आता त्या त्या काळातल्या सामाजिक परिस्थितीनुसार आणि संकेतांनुसार आपल्याला प्रत्यक्ष वस्तुस्थिती जी काय ती दिसते. पण तत्व म्हणून जर म्हणशील तर नाट्यशास्त्रामध्ये तत्व म्हणून स्त्री इज इक्वल टू एलिगन्स. हो, अर्थ म्हणजे जिथे अर्धनारी नटेश्वराचं स्वरूप आहे तिथे स्त्री आलीच. ॲब्सोल्युट. तर गोइंग बॅक टू द स्टोरी, आपल्या गोष्टीकडे परत जात असताना आणि मग त्याचा प्रयोग ठरला. इंद्रध्वज महोत्सव हा हे ओकेजन म्हणजे हे औचित्य ठरलं आणि त्या दिवशी त्या प्रयोगाचं मंचन व्हायचं. बरं, म्हणजे आधी ग्रँड रिहर्सल झाली, त्याच्यात सजेशन्स आली, मग स्त्री पात्रांची योजना असावी, ती योजना असावी म्हणून अप्सरांची निर्मिती झाली. बरोबर. आणि मग तो प्रयोग ठरला. बरं. मजा म्हणजे विश्वास झालेल्या या पहिल्या नाट्यप्रयोगामध्येच राडे झाले. ते कसे काय? प्रेक्षकांनी केले, म्हणजे अलीकडे करतात तसं नाही केलं हुटआउट करणे वगैरे. पण झालं असं की प्रेक्षकांमध्ये देव आणि दानव असे दोघेही बसले होते. आणि समोर बघतायत तर दानवांचा पराभव होतोय असं दिसतंय. म्हटल्यावरती वैतागले रे हे दानव. त्यांना असं वाटलं अरे हा काय प्रकार, ब्रह्मदेव जो आहे तो जसा त्यांचा पिता आहे तसा आमचा पण पिता आहे, पण आमचा पराभव होताना का दाखवतोय. म्हणून त्यांनी विघ्न आणायला सुरुवात केली नाटकात. आता ही विघ्न काय होती बघा, इंटरेस्टिंग आहे. कुठल्याही कलाकाराला इंटरेस्टिंग वाटेल असा हा भाग आहे. नाटकात येणारी विघ्न काय तर अभिनेते संवादच विसरायला लागले, मुवमेंटच विसरायला लागले. म्हणजे चुकून माकून अलीकडच्या काळात आपण ज्याला म्हणतो ना एखादा नट चुकत असेल तर बाबा ती विघ्न आहेत असं आपण समजायचंय. तर अशी विघ्न यायला लागली. ती विघ्न यायला लागल्यानंतर ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. मग त्याने त्याला जी करायची होती ती योजना केली आणि नाटकाचा प्रयोग सुरळीत पार पाडला. अशी विश्वास झालेल्या पहिल्या नाट्यप्रयोगाची गोष्ट नाट्यशास्त्रात सुरुवातीला आली आहे. आणि नाट्यशास्त्र सुद्धा कसं निर्माण झालं त्याची गोष्ट आहे. अर्थात याला डिवाइन ओरिजिन थिअरी असं म्हणतात, म्हणजे नाटकाच्या दैवी उत्पत्तीचा सिद्धांत. जेव्हा एखाद्या गोष्टीचं नेमकं मूळ कुठे हे सापडत नसतं, नाहीतरी सापडत नाहीच, बरोबर ना. तर मूळ जेव्हा सापडत नसतं आणि त्याचा कोणी एकमेव करता नसतो तेव्हा सगळा विषय जाऊन पोहोचतो कुठे तर देवापाशी. त्यामुळे हा दैवी उत्पत्तीचा सिद्धांत आणि त्यानिमित्ताने ही पहिलं नाटक कसं झालं त्याची गोष्ट नाट्यशास्त्रात आहे. मग आता तू जसं सांगितलंस की विघ्न आली, त्या विघ्नांची जी काही योजना ब्रह्मदेवानं करायची ती केली. पण मग हेच कारण होतं का की आपण नाटकाच्या सुरुवातीला नटराजाचं पूजन करून नांदीमध्ये नटराजाला आवाहन करतो की हा प्रयोग निर्विघ्नपणे पार पडू देत? त्याच्या मागचं कारणही हेच असावं. अगदी हेच त्याच्या मागचं कारण आहे. आणि बघ मजा म्हणजे आत्ता आपण नाट्यशास्त्राविषयी गप्पा मारतोय. या सगळ्या गप्पा ऐकत असताना कदाचित काही जणांना असं पण वाटत असेल की अरे हे नाट्यशास्त्र काय आहे आपल्याला ठाऊकच नाही, किंवा हा संस्कृत भाषेत लिहिलेला कुठला तरी ग्रंथ आहे तो आपल्याला कळेल की नाही. पण खरं तर
नाटकाचा जो रसिक आहे ना तो नाट्यशास्त्र जगत असतो. तू आत्ता सहज बोलता बोलता म्हणालास की नाही की अरे नटेश्वराचं जे पूजन केलं जातं ते त्यासाठीच आहे की काय. हा नाट्यशास्त्राचा 5वा अध्याय आहे. बरं. साधारणपणे 35 किंवा 36 अध्यायांचा हा ग्रंथ आहे असं संशोधक म्हणतात. त्याच्यातला 5वा अध्याय जो आहे तो पूर्वरंग असं म्हटलं जातं त्या अध्यायाला. पूर्वरंग म्हणजे काय तर नाटकाचा प्रत्यक्ष प्रयोग सुरू होण्यापूर्वी जी काही पूजा अर्चा केली जाते ती म्हणजे पूर्वरंग. वातावरण निर्मिती, वातावरण माहोल. बरोबर. त्याची 19 अंग भरताने नाट्यशास्त्रात सांगितली आहेत. त्यातलं एक अंग म्हणजे नांदी. 19 अंग आहे, 19 अंग, त्यातलं एक नांदी. त्यातलं एक अंग म्हणजे नांदी आहे. पण ती नांदी म्हटली जाते की नाही आजही. हो. म्हणजे आपण नाट्यशास्त्राशी परिचित आहोत आणि प्रत्यक्ष प्रयोगातून परिचित आहोत नाट्यशास्त्राशी. बरं, कोणी एखादा म्हणेल की अहो नांदी जी आहे ती फक्त संगीत नाटकात म्हटली जाते, आता आधुनिक पद्धतीची नाटकं सादर होतात त्यात कुठे नांदी असते. पण आधुनिक पद्धतीने जरी नाटक सादर होत असेल तरी सुरुवात कशी होते रे? पडदा पडलेला असतो, पार्श्वसंगीत वाजायला सुरुवात होते. पार्श्वसंगीत का वाजतं याचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की वातावरण निर्मिती हा एक मर्यादित भाग झाला. पण अजून एक बघ की आपण कुठून तरी थकून बागून आलेलो असतो नाटक बघण्यासाठी म्हणून, आणि आपण बसल्यावरती असं म्हणतो की आता नाटक बघायचं, आता बाकी कसलेही विचार करायचे नाहीत असं आपण म्हणतो. पण आपले विचार थांबणं शक्य नसतं. बरोबर आहे. तो पडदा समोर बंद असतो आणि आपल्या मनामध्ये असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे नाट्यमय विचार सुरू असतात. बॉस काहीतरी म्हणाला, बायकोशी भांडण झालं, कर्जाचा हप्ता फेडायचा आहे, आणि हे थांबू म्हटलं तरी थांबत नसतं. पण ज्या क्षणी प्रेक्षागृहातले दिवे मालवतात, धुपाचा मंद सुगंध सगळीकडे दरवळायला लागतो आणि आपल्या कानावरती नमन नटवरा विस्मयकारा हे शब्द पडतात, सूर पडतात, किंवा एखादा छान पार्श्वसंगीताचा तुकडा आपल्या कानावरती जेव्हा पडतो तेव्हा एका क्षणात आपण सगळं विसरतो, डिस्प्लेस होऊन जातो आणि तिथे येतो. म्हणजे आपण भावनिकरित्या तयार होतो याच्या नंतरचा कलात्मक अनुभव काय आहे तो घेण्यासाठी. हीच नांदी आहे. कारण नांदी या शब्दाचा अर्थच म्हणजे जी आनंद देते ती नांदी. मग ती देवतांना आनंद तर देणारच आहे त्यांच्या स्तुतीतून, पण अशा एखाद्या छानशा सुमधूर पार्श्वसंगीताच्या तुकड्यातून प्रेक्षकांचं मन शांत करणारे, त्यांना आनंदित करणारे आणि तयार करणारे. तू म्हणाल तसं ते पार्श्वसंगीत दरवेळी सुमधुरच असायला हवं असंही नाही. सस्पेन्स नाटकाला त्या टाईपचं म्युझिक असू शकतं, पण तेही आनंदच देतं ना. कारण ते बाकीची विचारशृंखला खंडित करून आपल्याला ते इथे प्रेक्षागृहात नाटक बघण्यासाठी आणून बसवतं. अगदी अगदी. तर ही नांदी जी आहे ही नांदी त्या नाट्यशास्त्रातली आहे. नटेश्वराचं पूजन जे झालं ते पहिल्या अध्यायामध्ये जी गोष्ट सांगितली गेली त्या गोष्टीचा एक भाग म्हणून झालं. पण भरताने पुढे नाट्यशास्त्र जे रचलं ते करत असताना या सगळ्या गोष्टींची शास्त्रीय मांडणी केली, आणि त्या शास्त्रीय मांडणीचा प्रत्यक्ष परिचय म्हणजे परिचय हा आपल्याला प्रयोगातून असतो. दिस इज द ब्युटी ऑफ अवर कल्चर. म्हणजे सहज आत्ता आपण गप्पा मारतोय म्हणून एक मुद्दा मला जो जाणवला तो सांगतो तुला, की तू किंवा मी जेव्हा नाटक करायला सुरुवात केली तेव्हा आपण ॲक्टिंग स्कूलमध्ये जाऊन आलो होतो का रे? अजिबात नाही. आपण थेट रंगमंचावर उतरलो, किंवा माझे वडील घरात जी मोठी मोठी स्वागतं म्हणायचे त्यातून माझा नाटकाशी परिचय झाला आणि मी नाटक करायला लागलो. आपण जी तालीम करायला सुरुवात केली तीच आपल्यासाठी ॲक्टिंग स्कूल होतं, ड्रामा स्कूल होतं. आणि ही गोष्ट केवळ तुझ्या आणि माझ्या बाबत नाही, तर मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराचा जो कलेशी परिचय असतो तो असा प्रत्यक्ष प्रयोगातून आलेला परिचय असतो. नाटक ही कला आणि सर्वच कला आपल्या भारतीय उपखंडामध्ये अशा प्रत्यक्ष प्रयोगाच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्समिट झाले, हस्तांतरित झाले. आणि दुसरीकडे त्या अशा प्रत्यक्ष प्रयोगातून हस्तांतरित होत असतानाच त्यांचं उत्तम डॉक्युमेंटेशन सुद्धा झालेलं आहे. म्हणजे त्यांचं फॉर्मलायझेशन, त्यांचं थिअरायझेशन झालेलं आहे. ते झालेलं थिअरायझेशन म्हणजे नाट्यशास्त्र. आणि असे हे आपल्या ज्ञानपरंपरेचं वैशिष्ट्य आहे. केवळ नाटक नव्हे तर ज्याला आर्ट अँड क्राफ्ट असं म्हणतात, अशी सगळी कौशल्य आपल्याकडे
एकीकडे प्रत्यक्ष प्रयोगातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात होती आणि दुसरीकडे त्यांचं डॉक्युमेंटेशन होत होतं, म्हणजे त्यांचं थिअरायझेशन होत होतं. आणि त्यातून आपल्याकडे या 14 विद्या आणि 64 कला या ज्या आलेल्या आहेत त्या अशा पद्धतीने आलेल्या आहेत. हे भारतीय ज्ञानपरंपरेचं वैशिष्ट्य आहे की 2 समांतर धारा एकाच वेळी वाहत असणे. मग ह्या सगळ्या नाट्यशास्त्राच्या डॉक्युमेंटेशनच्या दरम्यान असे आणखीन कुठले कुठले मुद्दे होते, जसा तू एक अप्सरांचा मुद्दा सांगितलास की जोपर्यंत स्त्री पात्र आपल्या नाटकात येत नाही तोपर्यंत नाट्यमयता आणि मनोरंजन दोन्ही गोष्टी त्याच्यात येऊ शकत नाहीत, एलिगन्सी येत नाही तू म्हणाला तसा. असे आणखीन कुठले मुद्दे आहेत जे आजच्या काळात आपण 100% 1000% फॉलो करतो पण त्याची पाळंमुळं तिथे आहेत आणि ही आपल्याला माहितीच नाही आहेत? बरं, अगदी आपण सुरुवात करूया की आपण एखादं नाटक रंगमंचावर आणतो किंवा एखादा चित्रपट प्रेक्षागृहात येतो, याचा पहिला अगदी बिंदू काय असतो रे, तर संहिता तयार होणे, अर्थात त्या नाटकाची स्क्रिप्ट तयार होणे. अर्थात नाट्यशास्त्राच्या 19व्या अध्यायामध्ये तुमच्या डोक्यात असलेल्या गोष्टीला संहितेचं स्वरूप कसं द्यावं, म्हणजे प्लॉट कसा निर्माण करावा त्या गोष्टीतून, याचं एक तंत्रच भरताने लिहून दिलेलं आहे. बरं, म्हणजे नाट्यशास्त्राचा 19वा अध्याय हे एक रायटिंग वर्कशॉप आहे असं म्हणायचं? ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. आणि ते केवळ ज्यांना नाटक लिहायचं आहे त्यांच्यासाठीचं नाही आहे, ज्यांना ऑडिओ व्हिज्युअल मीडियामध्ये काहीतरी संहिता तयार करायची आहे, त्या सगळ्यांसाठी एक अतिशय उत्तम असं वस्तुपाठ आहे. सहज मजा म्हणून तुला सांगतो की AI ला आम्ही परवा असा एक प्रश्न विचारला की आम्हाला माया या विषयावरती एक नाटक लिहून द्या. तर AI ने एक काही सेकंदामध्ये आम्हाला काहीतरी एक गोष्ट तयार करून दिली. अर्थात ते नाट्य कथानक नव्हतं, पण AI ने जो दिला ना तो आराखडा होता की या विषयावरती नाटक कसं लिहिता येऊ शकेल. भरताने काही हजार वर्षांपूर्वी असा एक आराखडा तयार करून दिलेला आहे की हा आराखडा फॉलो करा, तुम्हाला हवा तो विषय घ्या आणि त्या साच्यात घाला, बाकी सगळी तुमची क्रिएटिव्हिटी, पण तो साचा असणं महत्वाचं. आणि तो जो साचा त्याने तयार केलाय त्याला पंचसंधी, पंच अवस्था, पंच प्रकृती असं म्हणतात की बीज, बिंदू, पताका, प्रकरी आणि फल असे 5 गोष्टी कुठल्याही कथावस्तूमध्ये असल्या पाहिजेत. 5 घटक म्हणूया, असे 5 घटक कुठल्याही कथावस्तूमध्ये असले पाहिजेत असं भरत म्हणतो. हे जे त्याने थिअरायझेशन केलं ना ते इतकं ऑब्व्हियस आहे, म्हणजे इतकं सहज आहे की उत्तम चित्रपट, उत्तम नाटक कुठलंही, एक नाव घेत नाही मी, हे जेव्हा तू पाहतोस ना तेव्हा तुला हे 5ही घटक त्यात दिसतात. म्हणजे ती थिअरी सक्सेसफुल आहे, म्हणजे ती थिअरी योग्य आहे. आणि तुम्हाला उदाहरण स्पष्टीकरण जर आपल्याला करायचं असेल तर आताच नुकतीच शोले या लेजेंडरी सिनेमाला 50 वर्ष पूर्ण झाली. आणि जेव्हा जेव्हा नाट्यशास्त्राचा विषय निघतो किंवा अगदी अरिस्टॉटलच्या पोएटिक्सचा सुद्धा विषय निघतो तेव्हा तेव्हा मी त्याची पडताळणी शोलेसोबत करून मी बघत असतो, एक एक्सरसाइज म्हणून. आणि सच अ वंडरफुल थिंग की सगळ्या गोष्टी टॅली होतात. बरोबर, जे शास्त्रात सांगितलंय ते शोलेमध्ये सापडतं. आता अर्थात सिप्पीने ज्यावेळेला शोले केला त्यावेळेला काही हा शास्त्रांचा अभ्यास करून केलेला नव्हता, पण तेव्हा माझी ही गोष्ट लक्षात येते की जेव्हा न्यूटनच्या डोक्यावर सफरचंद पडलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की गुरुत्वाकर्षण आहे. ते आधीपासून होतंच ना. बरोबर, त्यानं थिअरिटिकल मांडणी त्याच्या अनुभवानंतर केली. बरोबर. मला कधी कधी असंच वाटतं की हे नाट्यशास्त्र वगैरे तू म्हणतोस तसं हे आधीपासून आहेच, आपल्या जीन्समध्ये, आपल्या DNA मध्येच आहे. ते आपण परफॉर्मन्समध्ये आणतच असतो. फक्त त्याची मांडणी ही अशी एका कुठल्या तरी व्यक्तीनं किंवा एका कुठल्या तरी संस्थेनं किंवा काही व्यक्तींनी एकत्र मिळून एक भरतमुनी या टायटलखाली आपण असं म्हणूया समजा, तर तसं हे काम करून ठेवलेलं आहे जे आपल्या वागण्या बोलण्यात येतच असतं. पण त्या शास्त्राचा अभ्यास केला तर ही आपली प्रोसेस आणखीन स्मूथ होऊ शकते, आणखीन शार्प होऊ शकते. बरोबर, तू आत्ता जे म्हणालास ना ते नेमकं बोललायस अगदी. साधारणपणे असं मानलं जातं की नाट्यशास्त्र हा जो ग्रंथ आहे त्याचं हे डॉक्युमेंटेशन 1ल्या शतकाच्या आसपास कधीतरी झालं असेल, पण त्यापूर्वी नाटक होतं. हो, लोक नाटक करत होते. ते जे वेगवेगळ्या प्रांतात केलं जाणारं नाटक होतं. नाटक म्हणजे अभिनय, नृत्य आणि संगीत या तिन्ही गोष्टी त्यात आल्या. कारण नाट्यशास्त्रामध्ये आपल्याला आज नाट्य असं म्हटल्यावर केवळ अभिनय असं वाटतं,
पण नाट्यशास्त्रामध्ये नाट्यामध्ये अभिनय, नृत्य आणि संगीत या तिन्हीचा अंतर्भाव तिन्हीचा, आहे. बरोबर आहे. तर जिथे जिथे नाटक होत होतं, जिथे जिथे मंचन होत होतं या सगळ्या गोष्टींचं, त्या सगळ्याचा एक विचार करून त्याचं डॉक्युमेंटेशन भरताने नाट्यशास्त्रात केलं आणि ते डॉक्युमेंटेशन किंवा ते थिअरायझेशन त्याने इतकं उत्तम केलं की ते आजच्या शोलेला सुद्धा लागू शकतं. आपण असं करूया की शोले हे उदाहरण घेण्याऐवजी एक वेगळं उदाहरण घेऊया आणि मग प्रेक्षकांना एक्सरसाइज म्हणून शोलेला हे लावा असं सांगूया. हो, चालेल. म्हणजे उदाहरण बघ की मी आता बीज, बिंदू, पताका, प्रकरी आणि कार्य अशा 5 घटकांविषयी सांगितलं की नाट्यकथेत हे 5 घटक असले पाहिजेत. त्यातलं एक बीज म्हणजे नक्की काय. तर आता उदाहरण म्हणून शाकुंतल हे नाटक आहे, सुप्रसिद्ध गोष्ट आहे. ती मूळ खरं तर महाभारतातली गोष्ट आहे. दुष्यंत आणि शकुंतलेची. बरोबर, महाभारतातली गोष्ट अतिशय वेगळी आहे. पण कालिदासाच्या प्रतिभेचं कोंदण त्या गोष्टीला मिळाल्यानंतर त्यातून जे काही घडलं ते असं होतं की लोकांना मूळ गोष्ट ठाऊक नाही. त्या कालिदासाच्या शाकुंतलाची सुरुवात अशी होते की राजा दुष्यंत शिकार करण्यासाठी म्हणून तपोवनात जातो आणि तपोवनात शिरल्यानंतर एका हरिणाचा तो पाठलाग करत असतो आणि आता त्याच्या बाणाच्या कक्षेत ते हरिण आलंय आणि आता त्याने प्रत्यंच्या ताणली आणि आता तो त्याला बाण मारेल. इतक्यात वैखान असं नावाचा एक तपस्वी येतो, त्याला म्हणतो थांब थांब राजा, आर्त त्राणाय वशस्त्रम न प्रहर्तु मनागसी. तुमची शस्त्र ही दुर्बळांच्या रक्षणासाठी असतात, त्यांच्यावर चालवण्यासाठी नव्हे. थांब. राजा दुष्यंत सुद्धा थांबतो, कारण तपस्वी म्हणजे ज्ञानशक्ती आणि ही राजशक्ती आणि पॉलिटिकल पॉवरपेक्षा नॉलेज पॉवर ही मोठी म्हणजे पूर्वीच्या काळात असायची. तर राजा दुष्यंत खाली उतरतो आणि वैखानसाला नमस्कार करतो. आता आपल्यापेक्षा कोणीतरी अधिक श्रेष्ठ समोर दिसते म्हटल्यावर त्याला नमस्कार करणे हे नैसर्गिक आणि तितकंच नैसर्गिक कोणीतरी नमस्कार केल्यानंतर त्याला आशीर्वाद देणे. वैखानसाने आशीर्वाद दिला. समोरची व्यक्ती राजा असेल तर त्याला काय आशीर्वाद दिला पाहिजे? विजयी भव, आयुष्मान भव, कारण ते सतत लढत असतात. हे वैखानस ऋषी आशीर्वाद काय देतात तर राजा चक्रवर्तीनम पुत्रमापनुहि, राजा तुला चक्रवर्ती मुलगा हो. हा जो आशीर्वाद दिलाय ना हा मूळ महाभारतात नाहीये आणि हा जो आशीर्वाद दिलाय हे शाकुंतलाच्या कथानकाचं बीज आहे. आता बीज जर का आशीर्वाद दिला हे असेल तर 5वा घटक म्हणजे फल हे त्याच्याशी संबंधित असलं पाहिजे. शाकुंतलाची गोष्ट संपते कुठे म्हणजे नाटकाची. आता वरवर पाहता आपल्याला झटकन विचार केला तर असं वाटेल ही प्रेमकहाणी आहे, त्यामुळे शकुंतला आणि दुष्यंत यांचं मिलन होणे म्हणजे शाकुंतलाचं शेवट. पण नाटकात तसं नाहीये. नाटकात शकुंतला दुष्यंत एकमेकांना भेटतात, एकमेकांना ओळखतात, सॉरी थँक्यू वगैरे आजच्या परिभाषेत जे असतं, आजच्या भाषेत जे असतं ते सगळं होतं. पण शेवट तो नाहीये. ते सगळं झाल्यानंतर शकुंतला आपल्या मुलाला बोलावते आणि भरत म्हणजे त्याचं मूळ नाव सर्वदमन, त्याला बोलावते आणि त्याला म्हणते की बाळा ये, हे तुझे बाबा महाराज दुष्यंत. आणि मग तो मुलगा म्हणतो हे माझे वडील का? मग दुष्यंत म्हणतो ये बाळा ये, माझ्या जवळ ये. म्हणजे दुष्यंताला चक्रवर्ती पुत्राची प्राप्ती होणे म्हणजे त्या मुलाशी त्याची भेट होणे हा क्लायमॅक्सचा क्लायमॅक्स आहे. बीजाची फलश्रुती. यथा बीजम तथा फलम हा न्याय. तेव्हा जसं बीज तसं फल. आता ह्या साच्यामध्ये शोलेच काय रे, कुठलीही गोष्ट घाल ना तू. माझा अनुभव असा आहे की जितके जितके म्हणून प्रेक्षकांना भावलेले चित्रपट आहेत, नाटकं आहेत, ती सगळी ह्या साच्यात बसतात. अर्थात नाट्यशास्त्राचा आज काय उपयोग असा प्रश्न तू मूळ विचारला होतास, त्याचं हे उत्तर आहे की साधी सुरुवात नाट्यसंहिता कशी लिहावी. 19वे अध्याय वाचूया, आपल्याला कळेल नाट्यसंहिता कशी लिहावी. किंवा चतुर्विध अभिनय ही संकल्पना त्यातली आहे. अंगिकम भुवनम यस्य वाचिकम सर्व वाङ्मयम आहार्यम चंद्रतारादि तम नुमः सात्विकम शिवम हा प्रसिद्ध श्लोक. ही खरं तर चतुर्विध अभिनयाची संकल्पना आहे. अभिनयाची 4 अंग. बरोबर. म्हणजे तुम्हाला जी थिएटरिकल एनॅक्टमेंट करायची आहे त्याचे 4 ऍस्पेक्ट्स काय असू शकतात. आज अंगिक अभिनय शिकून काय उपयोग रे असा एक प्रश्न. कारण अंगिक अभिनय नाट्यशास्त्रामधला जो आहे त्याच्यामध्ये संपूर्ण शरीराचा कशा पद्धतीने उपयोग होतो आणि ते इतक्या सूक्ष्म स्तरावरती गेले म्हणजे जेस्चर्स, पोस्चर्स आणि फेशियल एक्सप्रेशन्स
हे 3 मुख्य त्याचे भाग झाले अंगिक अभिनयाचे. पण ते फेशियल एक्सप्रेशन्समध्ये पण कौस्तुभ विचार कर की ही नाकपुडी कशी हलवावी, हनुवटी कशी हलवावी, याचा सुद्धा शास्त्रशुद्ध विचार नाट्यशास्त्रात केलाय. आज एखादा माणूस म्हणेल की अरे पण मी तशा पद्धतीचं नाटकच करत नाही, मी तसं क्लासिकल प्रेझेंटेशनच करत नाही, मी रिअलिस्टिक नाटक करतोय, मला अंगिक अभिनय शिकून उपयोग काय? हा प्रश्न मला सुद्धा पडला होता, खरं सांगतो तुला. मी एका अंगिक अभिनयाच्या कार्यशाळेला जाऊन बसलो आणि तिथे एक अतिशय विख्यात भरतनाट्यम नृत्यांगना आहेत, त्या अंगिक अभिनय शिकवत होत्या. आणि आजूबाजूला बसलेली सगळी मंडळी जी होती ती मुख्यतः भरतनाट्यम, कथक इत्यादी शिकणारी होती. आणि मी त्यात एकमेव असा होतो की नृत्याशी अक्षरशः काडी मात्र संबंध नाही रे, नृत्याशी काही संबंध नाही, नाटक करणारा माणूस म्हणून. तर मी बसलो तेव्हा माझ्या मनात हा प्रश्न होता की आता ह्या बाई हे जे सगळं शिकवणार हे काय आपल्याला जमणार नाही, बरं ह्याचा उपयोग काय? त्या कार्यशाळेत एका सत्रात शिरोभेद या विषयावरती प्रशिक्षण सुरू होतं. म्हणजे हे आपलं जे मस्तक आहे ना, मान, साध्या भाषेत मान कशी वळवायची. मी म्हटलं आता मान कशी वळवायची हे नृत्यांगना, त्यांचं जे काही नृत्याचं प्रस्तुती असते त्या तिथे त्यांना उपयोग, बरोबर आहे. रिअलिस्टिक थिएटर करत असणाऱ्या माणसाला काय उपयोग. पण जेव्हा ते सत्र संपलं ना कौस्तुभ, तेव्हा मला असं रिअलाईज झालं की वास्तववादी नाटक करत असताना सुद्धा मान कशी वळवायची याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण जर अभिनेत्याने घेतलेलं असेल तर त्याचा स्टेजवरचा वावर हा अधिक ग्रेसफुल तर वाटतोच, पण अधिक प्रभावीपणे भावना आणि आशय तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो. आता तू हा अनुभव सांगितल्यानंतर माझी ही गोष्ट लक्षात येते की खरं तर अभिनय म्हणजे आपण कितीही रिअलिस्टिक असं म्हटलं तरी तो अभिनयच असतो ना रे, रिअलिझमच्या जवळ जाणारा असतो, पण आपलं वागणं खोटंच असतं. बरोबर. ते प्रेक्षकांना रिअल वाटलं पाहिजे ही आपली जबाबदारी असते. बरोबर. आणि तू नृत्याचं जे उदाहरण दिलंस की नृत्यामध्ये काही जे काही आपण व्यक्त होतो किंवा जे आपण परफॉर्म करतो ते एलॅबोरेटेड असतं, कारण ती त्या कलेची आणि त्या माध्यमाची डिमांड आहे. बरोबर. नाटकामध्ये फक्त आपण त्याचा ॲम्प्लिफायर थोडासा म्हणजे इक्विलायझर थोडा कमी करतो, प्रमाण त्या एलिबरेशनचं कमी करतो. अगदी बरोबर. त्याचं शास्त्र जर आपल्याला ठाऊक असेल ना तर आपल्या अभिव्यक्तीमध्ये अधिक नेमकेपणा येतो, प्रिसिजन येतो. म्हणजे एका चांगल्या अर्थाने म्हणूया की आपण सर्जिकल स्ट्राईक करू शकतो समोरच्याच्या काळजावर, बरोबर, प्रेक्षकांच्या काळजावर. बरोबर. आणि नाट्यशास्त्राच्या अनुसार प्रेक्षकांच्या काळजाला भिडणे हाच मुख्य उद्देश असतो रंगमंच आविष्काराचा, आपल्या अभिव्यक्तीचा. त्यामुळे नाट्यशास्त्र शिकून आज काय काय उपयोग होऊ शकतात तर हा आणखी एक उपयोग मी सांगितला की अंगिक अभिनयासारख्या अत्यंत तांत्रिक अशा भागाचा सुद्धा आपल्याला वास्तववादी नाटक करत असताना उपयोग होऊ शकतो. अर्थात. आणि तू जो ह्याचा नाटकाचा हेतू सांगितलास, प्रेक्षकांच्या काळजाला भिडणं, म्हणजे हे ॲरिस्टॉटलनं पोएटिक्समध्ये सुद्धा हेच सांगून ठेवलेलं आहे की शेवटी कॅथार्सिस म्हणजे प्रेक्षकांच्या भावनांचा निचरा होणं. तुमची गोष्ट बघितल्यानंतर त्या नायकाच्या किंवा नायिकेच्या भावभावनांशी तुमची एम्पथी म्हणजे तुमची नाळ जोडल्यानंतर, तुम्हाला ती सहवेदना जाणवल्यानंतर तुम्हाला त्यातून जो अनुभव येतो त्या अनुभवातून तुमच्या भावनांचा निचरा झाला तर नाटक यशस्वी ठरलं असं म्हणावं, असं ॲरिस्टॉटलनं म्हणून ठेवलेलं आहे. आता ॲरिस्टॉटलने काय म्हटलं हे तू सांगितलं, हो. ह्याला समांतर नाट्यशास्त्रात काय आहे ते सांगतो. मी तेच विचारणार होतो. नाट्यशास्त्र किंवा भारतीय ज्ञान परंपरेचं संपूर्ण जगाला असलेलं जे योगदान आहे त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे नाट्यशास्त्रामध्ये बीजरूपाने असलेला रससिद्धांत. या रससिद्धांताचा अभ्यास जगात मोठ्या मोठ्या तत्ववेत्यांनी आणि कलाकारांनी केला. सायकोलॉजीमध्ये रससिद्धांत किती महत्त्वाचा आहे, थोडंसं रससिद्धांताची एक तोंड ओळख प्रेक्षकांसाठी करून दे. बरं. म्हणजे नवरस काय आहेत आणि ते आपल्या आयुष्यात कशा प्रकारे त्यांचं महत्त्व असतं, म्हणजे समजायला सोपं जाईल. कारण नाही म्हटलं तरी आज हे सगळे जे आपण थोडे जे शब्दोच्चार करतोय, जे जार्गन्स वापरतोय ते रोजच्या परिभाषेतले नसल्यामुळे पटकन समजायला थोडंसं अवघड पडू शकतं. बरोबर. बरं, भरत आणि बाकी इतर सगळे काव्य तत्वज्ञ भारतात होऊन गेलेले हे रसाला अतिशय महत्त्व देतात.
आता रस याचा आपण सामान्य व्यवहारात जर अर्थ घेतला तर भोजनातले षड्रस असतात, म्हणजे जिभेला ज्याने चव येते तो रस. मग तो उसाचा रस मधुर असू शकतो, लिंबू आंबट असू शकतं. या भोजनातल्या रसांनी जशी जिभेला चव येते आणि आनंद मिळतो, तसा ज्यामुळे कलेच्या माध्यमातून मनाला आनंद मिळतो तो रस, ज्यामुळे जीवनात रस येतो तो रस. आणि हा रस कलेचा आत्मा असतो असं आपलं भारतीय तत्वज्ञान सांगतं. म्हणजे बघ, एक सुंदर व्याख्या केलेली आहे काव्य म्हणजे काय याची. वाक्य आणि काव्य दोन्ही शब्द सारखे आहेत. कुठलंही वाक्य ते गद्य असो किंवा पद्य असो, त्याचं काव्यात रूपांतर होतं जर त्याचा आत्मा रस असेल तर. वाक्यम रसात्मकम काव्यम अशी विश्वनाथ नावाच्या एका साहित्यशास्त्रज्ञाने काव्याची व्याख्या केलेली आहे. हे रसाचं महत्व आहे. वाक्यम रसात्मकम काव्यम, रस हा ज्याचा आत्मा आहे अशी प्रत्येक गोष्ट हे काव्य आहे. म्हणून आपल्यासाठी नाटक हे सुद्धा काव्य आहे, कारण त्यात रस असला पाहिजे. आणि नाट्य प्रस्तुतीचा उद्देश आपण मगाशी म्हटलं तसं हा रस निष्पत्ती करणे हा आहे. मगाशी तू बोलता बोलता असं म्हणालास की ॲरिस्टॉटल म्हणतो की भावनांचा निचरा झाला पाहिजे, कॅथार्सिस झाला पाहिजे. भरत काय म्हणतो ते बघा. भरत असं म्हणतो की विभाव अनुभाव व्यभिचारी भाव संयोगात रस निष्पत्ती. तो असं म्हणतो की रसाची निष्पत्ती झाली पाहिजे, तो उत्पत्ती झाली पाहिजे असं म्हणत नाही. निचरा झाला पाहिजे, वेंट आउट झालं पाहिजे ते असं म्हणत नाही. ही जी रस निष्पत्तीची संकल्पना आहे ती संकल्पना मुळात अशी आहे की तुमच्या मनामध्ये असलेल्या बेसिक भावना, भाव या स्वरूपातल्या भावना ज्या प्रत्येकाच्या मनात असतात, एखाद्या कलात्मक अनुभवातून जेव्हा त्या भावनांचा समुच्चय होऊन उत्कर्ष होतो, निचरा नाही होत, नुसता उत्कर्ष होतो, तेव्हा रसाची निष्पत्ती होते. हा किती महत्वाचा शब्द तू सांगितलास. निचराही होत नाही पण उद्रेकही नाही, उत्कर्ष होतो तेव्हा ती रसाची निष्पत्ती असते. आणि तो उत्कर्ष जो होणे ना, तो उत्कर्ष होणे याचा अर्थ भौतिक पातळीहून आपण वरती जाणे कुठेतरी. आणि म्हणून कलात्मक आनंद हा तसाच असतो. एक अतिशय सुंदर शब्द भारतीय काव्यशास्त्रात आहे की कलेचा आनंद कसा असतो, तर एकतर तो सद्य म्हणजे ताबडतोब होणारा असतो. 2 तासांनी अरे मला हा पिक्चर आवडला, अरे हे गाणं छान होतं असं नसतं. आपल्याला ताबडतोब आनंदाची अनुभूती येत असते. आणि हा आनंद कसा असतो तर तो ब्रह्मानंद सहोदर आनंद असतो. साक्षात ब्रह्म म्हणजे काय हे कळल्यावरती योग्याला जो आनंद होईल, कसा आनंद तर चिदानंद, कधीही न संपणारा आनंद, त्याचा सहोदर म्हणजे त्याचा सख्खा भाऊ असा आनंद म्हणजे नाटक पाहिल्यानंतर, गाणं ऐकल्यानंतर, नृत्य केल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर मिळणारा आनंद. आणि हा आनंद का मिळतो तर त्यात रस असतो म्हणून. बरोबर आहे. म्हणजे जे ह्याच्यात पुन्हा काव्यामध्येच भरत मुनींनी जे नवरस सांगून ठेवलेले आहेत, शृंगार वीर करुण अद्भुत हास्य भयानक बिभत्स रौद्रो शांतश्च काव्य नवरसामतः. तर ह्याच 9 बेसिक भावना प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. त्यांचा इक्विलायझर वेगळा वेगळा असतो. आणि आम्ही अगदी ज्याला आपण सध्याचं सगळ्यात सवंग माध्यम म्हणतो त्या टेलिव्हिजनसाठी लिहित असताना सुद्धा किंवा परफॉर्म करत असताना सुद्धा आम्ही कलाकार म्हणून किंवा लेखक म्हणून प्रत्येक प्रसंगामध्ये हे शोधत असतो की हा प्रसंग उठावदार कसा होईल लिखाणात किंवा परफॉर्मन्समध्ये. या पर्टिक्युलर प्रसंगामध्ये कुठले कुठले रस हे केंद्रस्थानी आहेत आणि ते रस आपण तू म्हणालास तसा त्या रसांचा उत्कर्ष कसा करू शकतो. एखादा सिरियस सीन असेल तर त्याच्यामध्ये राग किंवा प्रेम किंवा द्वेष हे ॲम्प्लिफाय कसे करू शकतो. म्हणजे तू म्हणाला तसं अरे हे आपण करतच असतो, आपल्याला माहिती नाही की याचं शास्त्र आहे. बरोबर तू बोललास. त्याच्यात एक फक्त छोटासा बदल करतो महत्वाचा म्हणून. आज आपल्याला नवरस सिद्धांत माहिती, रस सिद्धांताविषयी आपण चर्चा करतोय आणि तू उत्तम श्लोक सांगितलास की ज्याच्यातून 9 रस कुठले हे नेमकं लक्षात येईल. पण भरत मुनींनी मुळात कौस्तुभ 9 रस सांगितले नाहीयेत. बरं, भरत मुनींनी फक्त 8च रस सांगितले आणि 9वा रस शांत रस हा नंतर जोडला गेलाय. आणि मी मुद्दाम सांगतोय यासाठी की ह्याच्यातून मला आपल्या ज्ञानपरंपरेचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचंय. नाट्यशास्त्राविषयी चर्चा करत असताना नाट्यशास्त्र हे आपल्या
भारतीय ज्ञानपरंपरेत निर्माण झालेल्या अनेक शास्त्रांमधलं एक शास्त्र आहे. पण त्या निमित्ताने आपल्या भारतीय ज्ञानपरंपरेचं एक वैशिष्ट्य सहज आपल्या या चर्चेत आलंय म्हणून नमूद करणं आवश्यक आहे. की तू नवरसांविषयी बोललास, कारण आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेत 9च रस आहेत. हो. पण मूळ नाट्यशास्त्रामध्ये जिथे रससिद्धांत मांडला गेला तिथे 8च रसांचा उल्लेख आहे. मग हे 9 रस कुठून आम्हाला कळले? तर ते कळले याचं कारण असं की आपल्या शास्त्र परंपरेमध्ये शास्त्र ग्रंथांची सुद्धा एक साखळी आहे. आणि ही जी साखळी आहे ती विचारांची साखळी आहे. आपली शास्त्र म्हणजे आपल्या थिअरीज या इव्हॉल्व झालेल्या आहेत. तेव्हा मूळ जेव्हा केव्हा नाट्यशास्त्र लिहिलं गेलं तेव्हा त्यात 8 रस होते. पण त्या शास्त्र ग्रंथावरती त्याचे जे पुढचे अभ्यासक होते त्यांनी त्यांचे विचार सुद्धा प्रदर्शित केले. त्यांनी त्यांचे ग्रंथ लिहिले. त्याच्यातून मूळ विचार कधी अल्टर झाला म्हणजे त्यात छोटासा बदल झाला, कधी त्यात पूर्णतः परिवर्तन झालं, कधी त्याचं एक्सटेन्शन झालं. हे नवरस जे आहे ना, ही संकल्पना जी आहे ही भरताने मांडलेल्या मूळ रस सिद्धांतामध्ये झालेलं अल्टरेशन आहे. अच्छा. आणि म्हणून आज आपल्याला 9 रस आहेत हे ठाऊक आहेत. बरं, अजून एक महत्वाची गोष्ट आहे याची की आपली कुठलीही शास्त्र, मग ते नाट्यशास्त्र असो किंवा आणखी कुठलीही शास्त्र, ही प्रिस्क्रिप्टिव्ह नाहीये. प्रिस्क्रिप्टिव्ह म्हणजे हे असंच झालं पाहिजे अशी नाहीये. हे असं असं आहे आणि हे ओपन एंडेड आहे. नाट्यशास्त्र तर निश्चित ओपन एंडेड आहे आणि त्यात काळानुरूप काही बदल व्हावे असे वाटले तर त्याच्यासाठी काही डिव्हाइसेस आपल्या परंपरेत निर्माण करून ठेवलेत. की छोटंसं अल्टरेशन करायचं असेल तर तो जो मूळ जे सूत्र लिहिलेलं आहे, मूळ जे काही श्लोक लिहिलेला आहे त्याला काहीतरी पुरवणी जोडा, त्याला वार्तिक असं म्हणतात. मला या विषयावरती काहीतरी म्हणायचंय, कदाचित भरताला ते वाटलं नसेल पण मला तसं वाटतंय आणि माझा काहीतरी नवीन विचार याच्यातून मला मांडायचा आहे, तर भाष्य लिहा. कमेंट्स, भाष्य म्हणजे कमेंट. बरोबर. आणि हे जे मी सगळे मुद्दाम आत्ताच्या संज्ञा सांगतोय, वार्तिक, भाष्य, वृत्ती, हे सगळी मी जे म्हटलं ना शास्त्र ग्रंथांची शृंखला आहे, साखळी आहे, या साखळीचे घटक आहेत. आणि असं नाट्यशास्त्र इव्हॉल्व होत होत आज आपल्यापर्यंत वेगवेगळ्या अंगाने येऊन पोचले. त्याच्यातला रस सिद्धांत हा आज नवरस या स्वरूपात आपल्यापर्यंत पोचलेला आहे. कदाचित त्याच्यात आणखीही भर पडून पुढच्या पिढीपर्यंत आणखीन इव्हॉल्व सुद्धा होऊ शकतं असा आपला आशावाद आहे असं आपण म्हणूया. म्हणजे थोडंसं असं वाटेल की टोचतंय बोलायला असं, पण भिडे आडनाव असल्यामुळे तसं साहजिक आहे तसं होणं. हे खरं तर व्हायला हवं होतं की जसं भरताच्या नाट्यशास्त्रावरती आधारित पुढे अनेक ग्रंथ निर्माण झाले. आज नृत्य शिकणारी मंडळी अभिनय दर्पण हा ग्रंथ संदर्भ ग्रंथ म्हणून पाहतात किंवा स्कॉलरली वर्ल्डमध्ये अभिनव गुप्त हे खूप मोठं नाव आहे, त्याच्या ग्रंथांचा अभ्यास केला जातो. अलीकडे काय झालं, अलीकडे म्हणजे पण काही 100 वर्ष असं म्हणायला हवं की आपण आपली ही परंपरा बासनात गुंडाळून ठेवली की काय असं वाटावं अशी स्थिती झाली. कारण परंपरा कशी रे पुढे जाते. भरताचा रसविचार पुढे कसा गेला की त्याच्यावरती शंकुक, भट्ट लोल्लट, भट्ट नायक अशा मोठ्या मोठ्या विद्वानांनी त्यांचे विचार मांडले, त्यांचे ग्रंथ लिहिले आणि त्यातून तो पुढे गेला. म्हणजे परंपरा पुढे जाण्यासाठी परंपरा जशी आहे तशी केवळ न स्वीकारता तिचा साकल्याने विचार करणं गरजेचं असतं आणि त्यात एक एक पुढे साखळी तयार करण्यासाठी एक एक पुढे जोडणं गरजेचं असतं. हे जोडणं आपलं बंद झालं. आपण नाट्यशास्त्र जसं आहे त्याचाही अभ्यास करणं कमी केलं. ते तसंच्या तसं स्वीकारून पुढे नेलं तर एक वेळ ठीक, पण आपण तेही करणं बंद केलं. मग त्याच्यावरती तो विचार पुढे नेण्यासाठी नवीन विचार मांडणे वगैरे ही लांबची गोष्ट. हे बंद झालंय ना, हे मला वाटतं आपली झालेली खूप मोठी हानी आहे. तेव्हा तू जसं म्हणालास की आत्ताही तसं झालं पाहिजे, हा आशावाद आहे आणि आशावाद असायलाच हवा. आपण सकारात्मक बोलायला हवं. हो, म्हणजे आतापर्यंत या मुलाखत मालिकेमध्ये जितके कोणी जाणकार येऊन गेले, आम्ही विविध प्रकारे परंपरेचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. मग काव्यातून झाला, संगीतातून झाला, अगदी कलेच्या सर्व अंगांनी आम्ही विचार केला, त्याच्यावरती चर्चा केली. पण याच्यातून सार्वमत असंच निघालं की साचतं ते डबकं आणि वाहते ती नदी, आणि डबक्याचं पाणी कधीच निर्मळ नसतं, ते गढूळच असणार आहे. जे वाहत राहील तेच स्वच्छ असतं.
त्यामुळे परंपरा सुद्धा प्रवाही राहिली पाहिजे, त्याच्यात नवीन नवीन प्रवाह मिळत मिसळत गेले पाहिजेत, तेव्हा ते समुद्राला जाऊन मिळणार आहे. अगदी बरोबर. परंपरा आपली ही जशी आहे तशी राखणे म्हणजे परंपरेचा सन्मान करणं हे खरंच आहे. पण ती परंपरा कालानुरूप ठेवणे आणि नदी जशी वाहत जाते पुढे, तसं तसं परंपरा सुद्धा तशी पुढे पुढे नेणे हे सुद्धा परंपरेचं संवर्धन करणे असतं. हो, आणि नाट्यशास्त्राविषयी आपण बोलतोय म्हणून मुद्दाम सांगतो की एकीकडे नाट्यशास्त्राचा अभ्यास करणे हा एक महत्त्वाचा भाग आहेच, पण नाट्यशास्त्र सुद्धा कालानुरूप कसं पुढे नेता येईल याचा विचार आज आपण करण्याची गरज आहे. तर आपण आपल्या परंपरेचं जतन करतोय असं आपण म्हणू शकतो. या परंपरेचं जतन करण्याच्याच मुद्द्यावरती मी येतो की आपण कॉलेजमध्ये असताना तू जी सुरुवात केलीस, तुझ्यानंतर मी काही नवीन प्रयत्न करून बघितले. मी जसं आणि एक सार्वत्रिक गैरसमज आहे सगळ्यात मोठा की संस्कृत नाटक म्हणजे कुठल्या तरी पुराणातल्या गोष्टी असणार, एक देव असणार, देवता असणार, अप्सरा असणार, मुनी असणार, मग तो तपोभंग वगैरे हे टिपिकल ठरलेला फॉर्मॅट असतो. हा गैरसमज आहे. कारण तुम्हाला सांगतो प्रेक्षक हो, मी प्रसादचंही काम बघितलेलं आहे, त्याच्याच कामातून प्रेरणा घेऊन मी सुद्धा वेगळे वेगळे प्रयत्न करून बघितले संस्कृत एकांकिकांमध्ये. आमचं काय, आम्ही ज्यावेळेला पुण्यामध्ये स्पर्धा करायला जात होतो, फर्ग्युसन कॉलेजची आपली सगळ्यात लाडकी स्पर्धा, बरोबर. त्या स्पर्धेसाठी सुद्धा जेव्हा जायचो तेव्हा फक्त पुण्या मुंबईसारख्या शहरांमधून नाही, तिथे तर किती ग्रामीण कॉलेजेसमधून पण विद्यार्थी यायचे, म्हणजे मेडिकल कॉलेजेसचे वगैरे सुद्धा विद्यार्थी यायचे जे संस्कृत नाटक सादर करायचे, पण त्याच्यामध्ये सुद्धा किती ते प्रयोग करायचे. पुराणातल्या गोष्टी घेऊन त्यांचे तात्कालिक संदर्भ किंवा समकालीन संदर्भ लावून त्याची प्रहसनं करून सुद्धा, किंवा मी तरी जेवढे 3-4 एकांकिका सादर केल्या होत्या त्या तर पूर्णतः आधुनिक गोष्टी असायच्या, त्याच्यात कुठलीही पुराणातली कुठली पात्र नव्हती, संदर्भ पण नसायचा, फक्त ती संस्कृत भाषेत एकांकिका होतीये म्हणून संस्कृत. त्याच्यावरती आक्षेपही घेतला गेला, त्याच्यावरती वादही झाले की तुम्ही हे संस्कृत नाटकाची चौकट मोडून तुम्ही आणायचा प्रयत्न करताय वगैरे वगैरे. पण सांगायचा मुद्दा परत हा की असे जर नवीन नवीन प्रयत्नच केले नाहीत, चुकाच जर केल्या नाहीत, तर त्या सुधारणार कशा? बरोबर. संस्कृत रंगभूमीवर सुद्धा असे प्रयोग व्हायला हवेत, होत आहेत. आपण काय प्रयोग केले त्याच्याविषयी बोलता येईल, पण तू बोलता बोलता एक जो मुद्दा मांडलास ना प्रयोगांच्या संदर्भातला, की एक सार्वत्रिक असा गैरसमज असतो की आपली जुनी नाटकं म्हणजे संस्कृत नाटकं म्हणजे काहीतरी जुनं पुराणं, आउटडेटेड. असं अजिबात नाही आहे. त्याचे 2-3 दाखले देतो फक्त. मला मी आग्रहाने सांगेन की एक दाखला आपणच केलेल्या एकांकिकाचं ते, कारण ते म्हणजे तर फ्युजन होतं. त्या एकांकिकेमध्ये सुरुवातीला आपण एक पुराणातली कथा दाखवायचो आणि त्या कथेचा आजच्या काळातला संदर्भ आणि तेच कसं आजही घडतंय हे सांगायचो. त्या एकांकिकेचं नाव होतं कोण याती वशम लोके. बरोबर. त्या प्रयोगाबद्दल थोडक्यात सांग, म्हणजे समजायलाही सोपं पडेल सगळ्यांना, कारण तो विषय तर कालातीत आहे. बरोबर. ही जी संस्कृत एकांकिका होती ती आम्ही युथ फेस्टिवलमध्ये केली होती. बोलताना मगाशी संदर्भ आला होता त्याचा. पुराणातली म्हणजे खरं तर ऋग्वेदातली ती गोष्ट आहे. सरमा आणि पणी संवाद सुक्त ऋग्वेदात आहे. इंद्राच्या गायी एकदा त्यांचे विरोधक असलेले पणी पळवून नेतात आणि त्या गायी नेमक्या कुठे लपवल्या आहेत हे शोधण्यासाठी म्हणून इंद्र सुपर्णाला बोलावतो. सुपर्ण म्हणजे ज्याचे पर्ण म्हणजे पंख मजबूत आहेत असे, म्हणजे तो कोणीतरी गरुड असावा. आणि तो इंद्र सुपर्णाला असं सांगतो की पणींच्या प्रदेशात जायचं. रसा नावाची एक खूप मोठी नदी आहे, ती ओलांडून पणींच्या प्रदेशात जायचं आणि गायी कुठे लपवल्या आहेत ते ठिकाण शोधून परत यायचं, म्हणजे मग आपण सर्जिकल स्ट्राईक करू. म्हणून सुपर्णाचे पंख मजबूत असल्यामुळे तो सहज रसा नदी ओलांडून पलीकडे जातो, गायी शोधतो. परत येत असताना ते जे वल ज्यांनी गायी चोरलेले असतात ते त्याला दूध, दही, लोणी, तूप असं सगळं काय 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 देतात आणि म्हणतात बाबा गायी कुठे लपवल्यात ते सांगू नको, त्या बदल्यात हे हवं तेवढं घे. सुपर्ण परत येतो, इंद्राला सांगतो की गायी सापडल्या नाहीत. इंद्र त्याची मान मुंडी आवळतो, त्याची पिरगळतो मान, तो ओकतो. त्यातून इंद्राला कळतं की हा तिथे दही दूध खाऊन आलेला आहे. इंद्र निराश होतो आणि मग तो त्याच्या एका सेविकेला बोलावतो. सेविका कोण? सरमा. सरमा. सरमा ही एक कुत्री असते, कुत्री. आता या सगळ्या सजेस्टिव्ह गोष्टी आहेत, या सगळ्या सिम्बॉलिक गोष्टी आहेत आणि त्या कुत्रीला सांगतो की गायी कुठे, गायींचं लोकेशन शोधून आण. आता सरमेला सुद्धा हे भ्रष्ट करायचा प्रयत्न करतातच.
पण सरमा भ्रष्ट होत नाही. पण ती तर रसा नदी ओलांडून जाताना म्हणजे जसा सुपर्ण वरून उडत गेला, पण ती त्या नदीच्या प्रवाहातून पोहत किती केवढा स्ट्रगल करून जाते, खरं आणि तर तरी ती भ्रष्ट होत नाही. आणि तिला पोहता येत नसतं. हो, पण आपली कार्यनिष्ठा, या निष्ठेच्या जोरावरती ते चॅलेंजिंग काम सुद्धा ती पार पाडते, परत येते आणि इंद्राला खरी गोष्ट सांगते, म्हणजे गायी कुठे लपवल्यात ते सांगते. त्यानंतर इंद्र सुपर्णाला शाप देतो, सरमेला वर देतो, अशी ती गोष्ट. पण आता बघा, ऋग्वेदातल्या या गोष्टीमधले सुपर्ण आणि सरमा आपल्याला आज सुद्धा दिसतात का? हा आपण केलेल्या नवीन संस्कृत नाटकाचा आत्मा होता, एक्झॅक्ट. किंवा बीज आपण मगाशी जसं म्हटलं तसं होतं. हो. आणि त्यावर आधारित एक संस्कृत एकांकिका आम्ही केली होती. ती युथ फेस्टिवल मध्ये सुद्धा केली, महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सुद्धा केली. या निमित्ताने आणखी एक गोष्ट, महाराष्ट्र राज्य हे असं एकमेव राज्य आहे जिथे दरवर्षी राज्य शासन पुरस्कृत अशी संस्कृत नाट्य स्पर्धा होते. हो, हौशी मराठी नाट्य स्पर्धा होते, हिंदी नाट्य स्पर्धा होते, बालनाट्य स्पर्धा होते. आणि तशी महाराष्ट्र हे राज्य स्वतंत्र झाल्यापासून संस्कृत भाषेतल्या नाटकांची स्पर्धा सुद्धा होते. आणि त्यात आज सुद्धा दरवर्षी 20 पेक्षा अधिक संस्कृत नवी जुनी नाटकं सादर केली जातात. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. हो. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की इथे दरवर्षी संस्कृत भाषेतल्या नाटकांची स्पर्धा होते. तो एक वेगळा प्रयोग म्हणून आपण राज्यनाट्य स्पर्धेत केला आणि त्याला छान, म्हणजे पारितोषिकांच्या रूपात त्याला उत्तम प्रतिसाद सुद्धा मिळाला. पण मला मूळ संस्कृत नाटकांमध्ये झालेल्या काही प्रयोगांविषयी सुद्धा बोलायला आवडेल. म्हणजे त्या जेव्हा ती नाटकं लिहिली गेली हां, त्या काळात काय प्रयोग केले गेले होते? आपण असं म्हणतो ना की एक सार्वत्रिक गैरसमज की संस्कृत नाटक म्हणजे काहीतरी जुनं पुराणं, आउटडेटेड, आज ती नाटकं करून काय उपयोग. मी ना 2-3 छोटी छोटी उदाहरणं देतो. आशयाच्या दृष्टीने सुद्धा काय प्रयोग, मंचनाच्या दृष्टीने म्हणजे काहीतरी वेगळं मंचन या दृष्टीने सुद्धा काय प्रयोग याची अमेझिंग आहेत. नांदीविषयी आपण बोललो म्हणून मुद्दाम नांदीचं उदाहरण देतो की नाट्यशास्त्रामध्ये दंडक आहे की नाटकाच्या सुरुवातीला नांदी असावी आणि एक साधारण कन्व्हेन्शन्स दिली आहेत की ती अष्टपदी असावी, म्हणजे 8 पदांची असावी, ती मध्यम स्वरा आश्रित असावी, इत्यादी इत्यादी. पण भरताने असं कुठे लिहिलेलं नाही, हे असंच झालं पाहिजे. त्याचं एवढंच म्हणणं आहे की नांदी असावी. आता नांदी असावी हे सूत्र धरून संस्कृत नाटककारांनी केलेले प्रयोग बघ. आज नांदी असं म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं की शंकराची स्तुती, शंकराचं काहीतरी गुणकीर्तन, की झाली नांदी. नमन नटवरा किंवा पंचतुंड, बरोबर. नांदी म्हटल्यावर आपल्यासमोर ही टिपिकल फ्रेम असते आज 21व्या शतकात. पण भास नावाचा एक नाटककार होऊन गेला. आता त्याचा नक्की काळ काय याच्याविषयी विद्वानांमध्ये बरेच मतभेद आहेत, पण 2500 वर्षापूर्वी तो निश्चित होऊन गेला. त्या भास नावाच्या नाटककाराने प्रतिमा नावाचं एक नाटक लिहिले. हे प्रतिमा नाटक जे आहे ते रामायणाचं एक वेगळं नरेटिव्ह आहे. नरेटिव्ह म्हणजे कैकेयीचं रामायण असं आपण त्याला म्हणूया. बरं, विस्तार होईल म्हणून त्याची गोष्ट मी सांगत नाही, त्याची नांदी इंटरेस्टिंग आहे. आता नांदी म्हटल्यावरती ईश्वराची अर्चना केली पाहिजे. प्रतिमा हे नाटक रामायण कथेवर आधारित, रामायणाचा नायक राम म्हटल्यावरती रामाचं काहीतरी गुणकीर्तन नांदीत झालं पाहिजे, रामाचं किंवा विष्णूचं. या भासाने काय केलं तर जो नांदी श्लोक त्याने लिहिला, त्या नांदी श्लोकात रामाचं गुणकीर्तन झालेलं आहेच, पण कौस्तुभ त्या नांदी श्लोकात त्या नाटकातल्या सगळ्या पात्रांची नावं आली आहेत. बरं, म्हणजे श्लोक असा आहे, सीता भव पातु सुमंत्रतुष्ट सुग्रीव राम सहलक्ष्मणश्च यो रावणार्य प्रतिमश्च देव्या विभीषणात्मा भरतोनुसर्गम. सीता भव म्हणजे सीतेचा पती, सुमंत्रतुष्ट आपल्याला माहिती आहे की सुमंत्र हे अमात्य होते रघुकुळाचे, त्याने जो काय त्यांच्या सल्ल्याने जो कायम संतुष्ट असायचा. सुग्रीव राम ज्याची ग्रीवा अतिशय सुंदर होती आणि त्यामुळे तो देखणा दिसायचा. सहलक्ष्मणश्च ज्याच्याबरोबर लक्ष्मण असायचा, कायम असायचा. यो रावण अरी जो रावणाचा शत्रू होता. कोणामुळे? देव्या म्हणजे देवी म्हणजे सीतेमुळे. आणि कसा अरी तर अप्रतिम म्हणजे अनपॅरलल, त्याच्यासारखा तोच असा जो शत्रू झाला.
विभीषण आत्मा, ज्याचा आत्मा भीषण नव्हता, विभीषण, आणि म्हणून त्याचं नाव घेतल्यावरती आपल्या सगळ्यांना शांत वाटतं. वा. विभीषण आत्मा भरतः अनुसर्गम. भरतः म्हणजे भरण पोषण करणारा. कोणाचं? तर प्रजेचं. अनुसर्गम म्हणजे युगानुयुग, युगानुयुग जो प्रजेचं भरण पोषण करतोय. आज सुद्धा आपण रामाचं नाव घेतो भीती वाटली तर, म्हणजे हे भरण पोषण आहे ना आपल्या मनाचं होत असलेलं. जिथे सगळी प्रजा सुखी असेल ते राम राज्य, बरोबर. आजही म्हणतो. वाह, क्या बात आहे. अशा रामाचं वर्णन त्याने इतक्या सुंदर शब्दात केलंय. पण हे वर्णन करत असताना त्या नाटकातली पात्र सीता, सुमंत्र, लक्ष्मण, सुग्रीव ही नावं सुद्धा त्यात गुंफलीत. मला सांग, ही एक्सपेरिमेंट नाहीये? अर्थात. आणि सगळ्यात मोठा एक्सपेरिमेंट हा आहे की या सगळ्या उपमा किंवा या सगळ्या प्रकारे रामाचं रूप दाखवलंय, पण प्रत्यक्षात राम हे नाव त्याच्यात आलेलं नाहीये. हा 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 हा, वाह, क्या बात आहे. म्हणजे बघ, हा केवढा मोठा प्रयोग. हो. नांदी गायची, नांदी रचायची असं म्हणून ते गप्प बसलेले नाहीयेत. अजून एक छान उदाहरण देतो. मुद्रा राक्षस नावाचं एक नाटक आहे. मुद्रा राक्षस चाणक्याच्या जीवन वृत्तांताशी संबंधित कल्पित अशी कहाणी आहे ती. त्याच्या सुरुवातीला शंकराला वंदन केले. आता शंकराला वंदन, शंकराचं वर्णन म्हणजे काय असेल? तो कसा त्रिनेत्रधारी आहे, किंवा तो कसे भस्माचे पट्टे ओढतो, वगैरे वगैरे. ही जी नांदी आहे ना, ती संवादाच्या रूपात आहे. बरं. म्हणजे संवाद आहेत नांदीमध्ये. कोणामधला संवाद आहे? तर शंकर आणि पार्वती यांच्यातला संवाद आहे. संवादाची पार्श्वभूमी थोडीशी नाट्यमय अशी आहे की म्हणजे तो संवाद आपण वाचला तर आपल्या डोळ्यासमोर पार्वती म्हणजे जणू एखादी गृहिणी असते ना मध्यमवर्गीय घरातली, पोळ्या लाटता लाटता माझंच मेलीचं नशीब पुटकं असं काहीतरी म्हणत ती काहीतरी स्वतःशी पुटपुटते, नवऱ्यावर रागावली आहे भयंकर, कारण एक सवत आधीच आहे चंद्रकला, आणि आता दुसरी आणखी एक सवत याने आणून ठेवली, याची तिला कुणकुण लागलेली आहे, आणि ही आहेच कोण मेली विचारते. असा विचार करून हातात लाटणं धरून बाहेर येते आणि शंकराला विचारते की धन्या केयम शिरसी स्थिता. अगं बाई, कोण बाई ही धन्य तुझ्या डोक्यावर आणखी एक येऊन बसलेली? शंकर म्हणतो शशिकला. अगं शशिकला, असं तुला ठाऊक नाही का? आता झालंय ना आपलं सगळं सॉर्टेड आहे. सॉर्टेड आहे शशिकला. ती म्हणते मी तिच्याविषयी नाही, म्हणजे मी नारीम पृच्छामी न इंदुम. इंदू म्हणजे चंद्र. मी या चंद्राविषयी नाही विचारत आहे, मी नारीविषयी विचारते, या स्त्रीविषयी विचारते, मागून अशा पुढे येत असलेल्या, कानामागून येऊन तिखट होऊ पाहणाऱ्या. शंकर म्हणतो अगं नारी काय, मी म्हणजे माझ्यावर विश्वास नसेल तर नारीला विचार, म्हणजे विजया नावाची ही जी तुझी दासी बाजूला उभी आहे तिला विचार, शशिकलाच आहे हिचं नाव. पार्वती वैतागते आणि म्हणते ही जी दुसरी बया याच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला येऊन बसलेली हिच्याविषयी काही तो सांगत नाही, असं म्हणून रागारागाने फणखऱ्याने आत निघून जाते. आणि मग कवी पुढे असं म्हणतो की अशा प्रकारे सुरसरिता म्हणजे गंगेला पार्वतीपासून लपवू पाहत असलेला जो शिव आहे त्याचं हे जे शाठ्य आहे लपवण्याचं, ते तुमचं रक्षण करू, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे शाठ्य शिकता येऊ. आता शंकराची स्तुती करत असताना आपल्या कल्पने पलीकडचं आहे की नाही, आणि स्तुती कसली तर त्याच्या शाठ्याची. बरं, ही स्तुती का केली आहे? कारण मुद्रा राक्षस हे पॉलिटिकल प्ले आहे, राजनीतीवरचा आधारित नाटक आहे, आणि शाठ्य हा अन्यथा जरी दुर्गुण असला तरी राजनीतीमध्ये ती असावीच लागते, कारण सगळेच शठ आणि शठम प्रति शाठ्यम हे असायलाच हवं. म्हणजे विचार कर की माझ्या नाटकाचा विषय काय आहे त्यानुसार माझी नांदी कशी असायला हवी. हा प्रयोग नाहीये अर्थात, हा केवढा क्रिएटिव्ह विचार आहे. ही झाली थोडीशी मंचनाशी संबंधित. आता आशयाशी संबंधित प्रतिमा नाटकाचंच उदाहरण घेऊया की हे प्रतिमा जे नाटक आहे त्या नाटकात रामायणाचा एक नरेटिव्ह असं वेगळ्या अर्थाने सेट केलंय की त्या नाट्य कथानकाची वनलाईन ही आहे की कैकेयीने जर रामाला वनवासाला पाठवलं नसतं तर रामाचा मृत्यू झाला असता. म्हणजे महाराज दशरथांचा मृत्यू टळला असता, पण त्या इक्ष्वाकू कुलाचा जो करता धरता प्रमुख तरुण पुरुष होता तो आपल्या प्राणाला मुकला असता. इंटरेस्टिंग आहे की नाही सर? ही अशा प्रकारची एक प्रोफेसी, अशा पद्धतीचा एक नरेटिव्ह प्रतिमा या नाटकातून भास हा नाटककार प्रस्तुत करतो, आणि ते अतिशय समर्थपणे प्रस्तुत करतो की नाटक आपण जेव्हा संपूर्ण पाहतो तेव्हा नाटक संपल्यानंतर आपण म्हणतो हो असं घडलं असेलच असं नाही,
पण ही शक्यता नाकारता येत येत नाही. आता मला सांग, आशयाच्या दृष्टीने हा प्रयोग नाहीये? अर्थात असे कितीतरी प्रयोग संस्कृत रंगभूमीवरती झालेले आहेत. असे कितीतरी संवाद आहेत की ज्यांचं औचित्य आपल्याला आज सुद्धा जाणवतं. शाकुंतल नाटक आहे, ते शाकुंतल नाटकामध्ये शकुंतला सासरी जाते आणि मग नंतर राजा दुष्यंत तिला ओळखत नाही, तिच्याबरोबर शारंग्रव आणि शारद्वत नावाचे 2 तपस्वी असतात. हा सगळा राडा झाल्यावरती राजा ओळखत नाही वगैरे सगळं बघितल्यावरती हे वैतागतात, कारण त्यांना यात मुळी रस नसतो. गुरुजींची आज्ञा म्हणून ते आलेले असतात. शेवटी ते जायला निघतात. ते राजाला सांगतात, राजा ही तुझी पत्नी आमच्या दृष्टीने, आता हिचं काय करायचं ते तू बघ. आणि जाता जाता थांबतात, मागे वळतात आणि शकुंतलेकडे बघतात आणि म्हणतात, अज्ञात हृदयस्यैवं वैरी भवती सौहृदम्. म्हणजे ज्याचं हृदय कळलेलं नाही त्याच्याशी सख्य जर का प्रस्थापित केलं तर त्या सख्याचं रूपांतर अंततः वैरातच होतं. आता मला तू सांग, आजच्या सोशल मीडियाच्या काळात हे वाक्य खरं आहे का नाही? वा, खरं आहे. हृदय कळलेलं नसताना, अरे हृदय खूप लांबची गोष्ट, चेहरा सुद्धा आपल्याला जो दिसतोय समोरचा तो खरा आहे की नाही हे ठाऊक नसताना आपण सख्य प्रस्थापित केलं तर अशी किती उदाहरणं आहेत आपल्या समोर की त्याचा शेवट हा गोड झालेला नसतो. मग मला सांग की ही नाटकं पुराणी कसं म्हणून चालेल? आशयाच्या दृष्टीने सुद्धा आज करण्यासारखं त्यात बरंच काही आहे. त्याच्यात विषयाच्या दृष्टीने आहे, त्याच्यात पंचनाचे प्रयोग आहेत. माझ्या दृष्टीने गरज फक्त एवढीच आहे की आज ही सगळी नाटकं नाट्यशास्त्राच्या परंपरेला धरून पण त्यात काळानुरूप बदल करून प्रेक्षकांसमोर आणली पाहिजेत. प्रेक्षकांपर्यंत ही तुला किंवा मला आपण संस्कृत नाटक करत असल्यामुळे परिचित नाटकं आहेत, पण असा खूप मोठा वर्ग आहे की ज्यांना हे ठाऊक नाहीये किंवा ज्यांना हे याच्याविषयी जाणण्याविषयी उत्सुकता आहे. त्यांना आवडतील अशा पद्धतीने ही नाटकं आज पुन्हा रंगमंचावर आणली पाहिजे. नक्कीच आणली पाहिजेत. आणि आपला मराठी प्रेक्षक तर नवीन प्रयोगांचा भोगता असतोच. नवनवीन प्रयोग आणि खास करून अभिजात साहित्याचे नवीन प्रयोग केले तर मराठी प्रेक्षकांनी ते कित्येक वेळा उचलून धरलेले आहे, डोक्यावर उचलून घेतलेले आहे खरोखर. बरोबर. आणि चालणार असेल तर आम्ही काही प्रयोग करतोय अलीकडे, तर त्याचा सूतोवाच फक्त करतो. वाय नॉट, अवश्य. शाकुंतल नाटक तर धनश्री लेले अतिशय सुविख्यात नाव आहे. येस. तर धनश्री लेले आणि मी असे आम्ही दोघं मिळून या अभिज्ञान शाकुंतलाचा एक आजच्या काळाला साजेसा असा आविष्कार लोकांसमोर आणतोय. 2 पात्रांमध्ये शाकुंतल नाटक आम्ही प्रस्तुत करणार आहोत. बर. आणि 7ही अंक शाकुंतलाचे 1.5 तासात आम्ही लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा प्रयोग आहे. मृच्छकटिक हे नाटक पहिल्या शतकात लिहिलं गेलेलं नाटक, शूद्रकाचं. बरोबर. शूद्रक विरचित मृच्छकटिक हे नाटक, ज्याच्यावरती पुढे आपल्या मराठी रंगभूमीवर संगीत मृच्छकटिक आलं. कितीतरी गाजलेली पद, रजनीनाथ हा नभी उगवला, माडीवरी चलग सखे, उत्सव नावाचा चित्रपट सुद्धा शशी कपूरने केला. बरं झाला संदर्भ दिलास, कारण उत्सव हा जो चित्रपट आहे तो केवळ शूद्रकाच्या मृच्छकटिकाला तोंडी लावणं म्हणून येतो, पण मूळ मृच्छकटिकापेक्षा या उत्सवमध्ये कितीतरी बदल आहे. ते योग्य आहेत की अयोग्य आहेत त्यावर आपल्याला नाही बोलायचं आहे, पण मूळ मृच्छकटिक काय आहे हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवं. म्हणून आम्ही मृच्छकटिकाची वसंत सेना या नावाने एक नवीन आवृत्ती रंगमंचावर आणली आहे नुकतीच. नावात बदल एवढ्यासाठी केला की मृच्छकटिक असं नाव ऐकल्यावरतीच आधी अर्धे प्रेक्षक निघून जाते, त्यांना कळणार नाही नाटक काय. मग त्यांना सहज सोपं पटकन कळेल असं काहीतरी नाव असावं म्हणून वसंत सेना या नावाने. आता हा वसंत सेना हे ज्या त्या नाटकातल्या मध्यवर्ती पात्राचं नाव, बरोबर, म्हणजे थोडक्यात हिरोईनचं नाव आहे. बरोबर, हिरोईनचं. मृच्छकटिक या शब्दाचा अर्थ सुद्धा सांग, म्हणजे जे कोणी ते नाटक येऊन बघतील किंवा वाचतील त्यांना शीर्षक किती समर्पक असावं एखाद्या गोष्टीला त्याचाही बोध होईल. थोडक्यात सांगतो. मृच्छकटिक याच्यामध्ये 2 शब्द आहेत, हा समास आहे. ह्याच्यात 2 शब्द आहेत, मृत म्हणजे माती आणि शकटिक म्हणजे खटारा किंवा गाडी. या 10 अंकी नाटकामध्ये एक असा प्रसंग घडतो की ज्यात नायकाचा मुलगा एका मातीच्या गाड्याने खेळत असतो आणि त्याला खरं तर सोन्याचा गाडा हवा असतो जो पूर्वी त्याच्याकडे असतो, म्हणून तो रडत असतो. आणि नाटकाची नायिका वसंत सेना तो जो मातीचा गाडा असतो तो सोन्याचा व्हावा यासाठी स्वतःच्या अंगावरचे दागिने उतरवून त्या गाड्यावर ठेवते आणि परिणाम म्हणून त्या मुलाच्या वडिलांचा म्हणजे नायकाचा
चारू दत्त. चारू दत्त ह्याच्यावर असा आड येतो की त्यांनी वसंत सेनेचा म्हणजे त्यांच्याच प्रेयसीचा खून केला. या मातीच्या गाड्याचा संदर्भ नाटकात आला नाही तर गोष्ट अशा पद्धतीने पुढेच जाणार नाही, इतकं त्या मातीच्या गाड्याचं महत्व आहे. म्हणून नाटकाचं नाव मातीचा गाडा म्हणजे मृच्छकटिक. मला वाटतं थोडक्यात अर्थात पुरेसं आहे, सांगितलं हे पुरेसं आहे. तर आम्ही वसंत सेना या नावाने त्याचा प्रयोग करतो आहोत. नाव बदला मागचा जो उद्देश आहे ते एक तत्व आहे. आज नाटकं कशी समोर आली पाहिजेत लोकांच्या समोर, एकतर ती लोकांना चटकन कळतील अशा स्वरूपात असली पाहिजे. संस्कृत भाषा संपूर्ण लोकांना कळत नसेल तर आपण मल्टीलिंग्वल फॉर्ममध्ये ती नाटकं केली पाहिजे, बहुभाषिक नाटकं केली पाहिजेत. संस्कृत सोबत महाराष्ट्रात नाटक होत असेल तेव्हा मराठी असावी. अरे मालवणात नाटक होत असेल तर त्या नाटकातलं एखादं पात्र मालवणीतही बोलेल. किंबहुना आपली जी संस्कृत नाटकं आहेत ही मल्टीलिंग्वलच आहेत. आपण त्यांना संस्कृत नाटक असं जरी म्हणत असलो तरी त्या एकाच नाटकात कितीतरी भाषांचे प्रयोग केलेले आपल्याला दिसत आहेत. तुला सांगू, आपल्या भारतीय समाजाचं हे वैशिष्ट्य आहे. आपण पहिल्यापासून बहुभाषक आहोत. एकाच वेळी समाजामध्ये भिन्न भिन्न माणसं वेगवेगळ्या भाषांचा आणि बोलींचा प्रयोग करत असतात. हे जर आपण समजून घेतलं ना तर आत्ता हे जे सगळे वाद होत आहेत ना हे वाद सहज मिटतील. ह्या बहुभाषक समाजाचं उत्तम प्रतिबिंब म्हणून तरी संस्कृत नाटकं बघावी. मृच्छकटिक या नाटकातच किमान 7 वेगवेगळ्या भाषा बोलल्या गेल्या आणि प्रत्येक माणूस त्याच्या त्याच्या भाषेत बोलतोय. कोणीतरी एक आहे तो अवंतीमध्ये बोलतोय, कोणीतरी एक आहे तो प्राच्या म्हणजे पूर्वेकडे बोलल्या जाणाऱ्या भाषेत बोलतोय, कोणीतरी एक संस्कृतात बोलतोय. आणि तो जे संस्कृतात बोलतोय ते प्राच्या भाषेमध्ये बोलणाऱ्या माणसाला कळतंय आणि प्राच्या भाषेत बोलणारा माणूस जे बोलतोय ते संस्कृतात बोलणाऱ्याला कळतंय. हे आपल्याला प्रत्यक्ष संस्कृत नाटकांमध्ये दिसतं. हे जर आपण समजलं तर दुसऱ्याला माझी भाषा बोलण्याचा आग्रह करण्यापेक्षा मी तरी आधी माझी भाषा बोलतो. हे संस्कृत नाटकातलं रिफ्लेक्शन आहे असं मला वाटतं. तर संस्कृत नाटकं अशा पद्धतीने मल्टीलिंग्वल फॉर्ममध्ये लोकांसमोर आली पाहिजेत. त्यातले जे असे घटक आहेत जे आजच्या काळाला साजेसे आहेत ते मुद्दाम आजच्या काळाला जोडून लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्यासाठी त्याच्यात एखादं नवीन पात्र घालावं लागलं तरी हरकत नाही. अशी कुठेही प्रतारणा न करता त्याच्यात असे काही छोटे छोटे बदल करावे लागले तरी हरकत नाही. असं करून जर आपण ही सगळी नाटकं आज पुन्हा रंगभूमीवर आणली तर ज्या प्रयोगांचा मी ओझरता उल्लेख केला ते प्रयोग आजही लोकांना आवडतील. आणि चेतन दातार तेव्हा जे म्हणाला होता की हा रंगभूमीवरचा प्रयोग आहे, तसे त्या काळातले रंगभूमीवरचे प्रयोग हे आज सुद्धा त्यांचं प्रायोगिक मूल्य काय आहे हे लोकांना कळेल. अर्थात निश्चितच. आणि हे प्रयोग लोकांना तर आवडतीलच. पण आपण आता हे फक्त कलाक्षेत्राबद्दल किंवा नाट्यक्षेत्राबद्दल बोलतोय. ही नाटकं रंगमंचावरती यायला हवीत, आली की ती लोकांना आवडणार, निश्चितच आवडणार याची खात्री आहेच आहे. पण याच्याही पलीकडे जाऊन अगदी ले मॅन ऑडियन्ससाठी, सर्वसामान्य लोकांसाठी त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मला आजच्या या सगळ्या तुझ्याबरोबर मारलेल्या गप्पांमधून एक गोष्ट जाणवतीये की समजा आज मला नाटक करायचं नाही, मी नाटकातला माणूस नाही आहे, मी कॉर्पोरेट जॉब करणारा माणूस आहे आणि मला माझ्या क्लायंटसमोर एक उत्तम प्रेझेंटेशन द्यायचं आहे. तर ते प्रेझेंटेशन आणखीन प्रभावी कसं होईल, आणखीन चांगलं कसं होईल ह्याचा विचार करत असताना मी जर फक्त जो तो एक श्लोक सांगितलास त्यातली जी अभिनयाची 4 अंग आपण म्हटलं, वाचिक, आंगिक, सात्विक आणि आहार्य, एवढ्याचा जरी विचार केला की मी कुठल्या शब्दावर वजन टाकलं पाहिजे, मी कुठल्या भावनेनं त्या प्रेझेंटेशनमध्ये बोललं पाहिजे, कुठे ॲग्रेसिव्हली पिच केलं पाहिजे, कुठे डिफेन्सिव्हली किंवा कुठे नॉर्मली पिच केलं पाहिजे, म्हणजे माझी वाचा कशी असावी, माझे हावभाव कसे असावे, शिरोभेद, कुणाकडे नजर टाकणं, कुणाकडे कुठल्या वेळेला बघणं, त्या क्लायंट जे समोर बसलेले आहेत त्यातला कुठला मुद्दा कुणाच्या जवळचा आहे हे जर मी अभ्यासपूर्वक केलं, त्याच्या पलीकडे आहार्य म्हणजे माझा गेटअप कसा असावा, बरोबर, मी कुठले कपडे घालावे, त्याची रंगसंगती काय असावी, कशा प्रकारचा माझा, जर मी मुलगी असेल, स्त्री असेल तर हेअरस्टाईल कशी असावी, कुठल्या प्रकारचे दागिने मी घातले पाहिजेत, ह्या सगळ्याचा समग्र विचार करून त्याचा अभ्यास करून जर मी तयारीनिशी उभा राहिलो तर तो प्रयोग तरी निश्चित यशस्वी होऊ शकेल. म्हणजे जीवनाच्या कुठल्याही मार्गामध्ये
आपण कुठल्याही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग प्रोसिजर जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये आपण नाट्यशास्त्राच्या अशा छोट्या छोट्या तत्वांचा जरी आधार घेतला तरी कित्येक प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करणं आपल्याला केवढं सोपं जाऊ शकतं रे. 100%. हे बोलता बोलता कौस्तुभ, तू नाट्यशास्त्र हे फक्त नाट्य या एका मर्यादित चौकटीतून बाहेर काढलंस आणि MBA जोडलंस. हो, नाही का? म्हणजे बघ, मजा बघ की नाट्यशास्त्र शिकण्याचा उपयोग व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा होऊ शकतो. कारण चतुर्विध अभिनयाचा सिद्धांत हा फक्त एका अभिनेत्यापुरता म्हणजे एका स्टेज परफॉर्मर पुरता मर्यादित नाहीये, तर इट इज अ डिफरंट मोड ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. वाव. नाट्यशास्त्राची ही सगळी उपयोजित क्षेत्र आहेत. मग हे MBAचं झालं. मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी, अर्थात याच्यामध्ये नाट्यशास्त्राच्या अभ्यासाचा केवढा फायदा आहे. साधारणीकरण अशी एक संकल्पना त्या रससिद्धांताला जोडून नाट्यशास्त्रात आली आहे. जनरलायझेशन. हां, तर युनिव्हर्सलायझेशन युनिव्हर्सलायझेशन ऑफ इमोशन्स अशी एक संकल्पना त्यात आली आहे. आपण त्याच्या खूप खोलात नको शिरूया, पण त्याचं उपयोजन सांगतो. कोविड नंतरच्या काळात इमोशनल वेलबिईंग असा विषय जागतिक पातळीवरती चर्चेला गेला. म्हणजे केवळ शारीरिक स्वास्थ्य महत्त्वाचं नाही आहे, तर माझं मानसिक आरोग्य सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपण जी नाट्यशास्त्राची गोष्ट या सगळ्या गप्पांच्या सुरुवातीला जिचा संदर्भ मी दिला ना, ती गोष्ट संपता ब्रह्मदेव सगळ्या दानवांना असा उपदेश करतात की अरे बाबांनो, मी हा नाट्यवेद का निर्माण केला त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आणि नाटकाचे हेतू सांगता सांगता ते असं म्हणतात की विश्रांती जननम लोके नाट्यम एतद भविष्यति. म्हणजे तो संपूर्ण श्लोक असा आहे की दुःखार्थानाम श्रमार्थानाम शोकार्थानाम तपस्विनाम विश्रांती जननम लोके नाट्यम एतद भविष्यति. म्हणजे जे दुःखार्थ आहेत, जे श्रमार्थ आहेत, जे शोकार्थ आहेत, अशा लोकांसाठी, आणि जे तपस्वी म्हणजे सातत्याने दीर्घकाळापर्यंत एकच काम जे करत राहिले, अशा सगळ्या लोकांचं विश्रांतीचं ठिकाण म्हणजे नाटक असणार आहे. आणि ही तपस्वी या शब्दाची ही जी व्याख्या सांगितलीस ती अत्यंत महत्वाची आहे. कारण पुन्हा एकदा तपस्वी म्हटल्यानंतर आपल्याकडे दाढी आणि जटा वाढवून बसलेले साधूबाबा असे दिसतात, पण तपस्वी म्हणजे एकच काम दीर्घकाळ एकाग्रतेनं करत राहणारे लोक, ज्यांना त्या एकाग्रतेमुळे शीण येतो. बरोबर. अरे ह्या श्लोकातल्या प्रत्येक शब्दावरती आपण चर्चा करू शकतो, पण तेवढा वेळ नाहीये. तर या सगळ्यांचं विश्रांतीचं स्थान, आणि ही विश्रांती जी त्यांना मिळणारी आहे ती शारीरिक विश्रांती नाहीये. शोकार्थ माणसाला शारीरिक विश्रांती नकोय, त्याच्या मनाला विश्रांती हवी आहे. मी केवळ सुतोवाच करतोय या विषयाचं की नाटक हे विश्रांती जननाचं स्थान आहे. आणि इमोशनल वेलबिईंगसाठी सुद्धा नाटक या माध्यमाचा किती उपयोग होऊ शकतो हे आज विकसित होत असलेल्या ड्रामा थेरपी मधून आपल्याला कळेल. वा. म्हणजे तू व्यवस्थापन शास्त्राशी नाट्यशास्त्र जोडलंस, तिथपासून ते नाट्यशास्त्राचं उपयोजन आजच्या काळात कुठे कुठे होऊ शकतं याचा एक काय म्हणूया आपण लेखाजोखा घेण्याचा प्रयत्न आपण इथे केला. हो. मला जाता जाता फक्त एकच गोष्ट म्हणावीशी वाटते की असं सगळं जरी असलं तरी आज जिथे जिथे थिएटर शिकवलं जातं, नाट्यशास्त्र किंवा आपण असं म्हणूया की अभिनयाशी संबंधित जे अभ्यासक्रम चालतात, त्या सगळ्या ठिकाणी मुळातून नाट्यशास्त्र शिकवलं जातं का? याचं उत्तर माझ्या दृष्टीने नाही असं आहे. एक तोंडओळख करून दिली जाते नाट्यशास्त्राची. बाकी मुख्यतः मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्समध्ये जे कुठले अभ्यासक्रम चालतात त्याच्यात आपण वेस्टर्न थिएटर शिकतो, त्यात आपण स्टान्सलावस्की आणि दोस्तोवस्की शिकतो, ब्रेख्त शिकतो. ते सगळं चांगलं आहे, त्यात म्हणजे वाईट काहीच नाही, ते शिकायलाच हवं. पण आपल्या मातीत ज्याचं बीज रुजलेलं आहे, जे आपल्या मातीत फोफावलेलं आहे, त्या नाट्यशास्त्राचा अभ्यास आपण करायचा नाही तर कोणी करायचा? आणि आपल्याला तो करायचा नाहीये असं नाहीये, पण आपली स्थिती थोडीशी भारतीयांची, मला असं वाटतं, लहान तोंडी मोठा घास घेऊन असं म्हणतो की आपली स्थिती ही थोडीशी कस्तुरी मृगासारखी झालेली आहे. की तो जो सुगंध दरवळत असतो चहूबाजूंना, तो त्या कस्तुरी मृगातल्या नाभीतल्या कस्तुरीचा असतो. कवी कल्पना असेल कदाचित, पण त्या नाभीतल्या कस्तुरीचा असतो, पण त्या मृगाला ते ठाऊक नसतं. कल्पनाच नसते. तसं हे नाट्यशास्त्र काय आणि आपली इतर सगळी शास्त्र काय, ही आपल्या नाभीतली कस्तुरी आहे.
आणि त्याचा सुगंध सर्वत्र दरवळतोय. फक्त आपल्याला त्याची जाणीव नाहीये. ती जाणीव आपल्याला जर झाली तर मला वाटतं फार छान होईल. अर्थात. आणि त्या दृष्टीने मुद्दाम जाता जाता नमूद करतो की आता वेगवेगळ्या ठिकाणी नाट्यशास्त्रावर फोकस असलेले असे काही अभ्यासक्रम तयार होत आहेत. मुंबईचं सोमया विद्याविहार विद्यापीठ आहे, तिथे फक्त नाट्यशास्त्राशी संबंधित MA एक कार्यक्रम सुरू करावा असा मानस संस्थापकांचा आहे. केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयामध्ये नाट्यशास्त्र या विषयाचा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार झालेला आहे. तेव्हा आपल्यासमोर मार्ग उपलब्ध आहेत, त्या मार्गावर चालणं हे आपलं काम आहे. अर्थात. तू म्हणाला तसं या कस्तुरीची जाणीव लवकरात लवकर आपल्यापैकी पुढच्या पिढीला आणि आपल्या पिढीला सुद्धा जास्तीत जास्त होऊ देत, तिचा लाभ आपल्याला घेता येऊ देत, सर्वांगानं घेता येऊ देत. फक्त नाटकासाठीच नाही तर इतर कामामध्येही घेता येऊ देत त्याचा लाभ. आणि शेवटी माऊली म्हणतात तसं, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजात. वा वा वा. नांदीने नाट्यशास्त्रानुसार कुठल्याही नाटकाची सुरुवात होते आणि भरतवाक्याने शेवट होतो. तर जो जे वांछील तो ते लाहो याचंच थोडंसं नाट्यशास्त्रातलं किंवा संस्कृत नाटकातलं व्हर्जन म्हणजे सर्वत्र संपदः सन्तु नश्यन्तु विपदः सदा. वा. राजा राजगुणोपेतः भूमिमेक प्रशास्तु नः भासाच्या नाटकातलं हे भरतवाक्य आपण घेऊया आणि सुरुवात जशी त्या नांदीने केली तसा या चर्चेचा आजच्या पुरचा शेवट करूया. अर्थात. प्रसाद, आज तू इतक्या आग्रहानं म्हणजे आमच्या आग्रहाखातर तू हक्कानं आलास याबद्दल खरं तर आता तुझे आभार मानून मला त्याच्यात काही औपचारिकता आणायची नाही आहे. तू आमचा हक्काचा मित्र आहेस आणि मी म्हटलं तसं या विषयासाठी तू जगाच्या पाठीवर कुठेही आला असतास हा मला विश्वास आहेच. पण तरी आजच्या ह्या मुलाखतीची एक छोटीशी आठवण म्हणून आमच्या जाई काजळ आणि स्मृतिगंध परिवारातर्फे ही एक छोटीशी भेट आहे, तिचा तू कृपया स्वीकार करावा. वा 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 वा. धन्यवाद. तर मंडळी, आभाळाची माणसाचा आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला या तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत निश्चित पोहोचवा. जर आवडला असेल तर इतरांनाही बघायला सांगा. आणि अशाच विविध विषयांवर चर्चा ऐकण्यासाठी आणखीन आभाळाच्या माणसांबद्दल जाणून घेण्यासाठी स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.